नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्राच्या उद्घाटनासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत. वक्तृत्वोत्तेजक सभा या नावाने गेली 150 वर्ष एक संस्था काम करते आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने वक्तृत्वाला उत्तेजन देणं, समाजाचं प्रबोधन करणं अशी 2 उद्दिष्ट ठेवून जवळजवळ 150 वर्ष वाटचाल केली आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक मानदंड प्रस्थापित केला. या संस्थेच्या वतीनं चालवली जाणारी वसंत व्याख्यानमाला आपल्या सर्वांच्या पाठबळानं येत्या काही वर्षात शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करेल. त्याविषयी संस्थेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक आपल्याला लवकरच माहिती देतील. परंतु या ज्ञानसत्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मला आपल्याला इतकंच सांगू दे की वेगवेगळ्या विषयांवरच्या तज्ज्ञांना श्रोत्यांसमोर बोलतं करून प्रबोधनाचा एक महायज्ञ या संस्थेने मांडला आणि सर्वांच्या सहकार्याने तो यशस्वी होत गेला. करोनाच्या पार्श्वभूमीवर 1 वर्ष पूर्णपणे ज्ञानसत्र घेता आलं नाही. गेल्या वर्षी आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने ऑनलाईन पद्धतीने ते घेतलं आणि यंदा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीने हे ज्ञानसत्र आजपासून सुरू होत आहे. ज्ञानसत्रातल्या मान्यवर व्याख्यात्यांविषयी माननीय अध्यक्ष आपल्याला लवकरच माहिती देतील आणि त्यानंतर यंदाच्या ज्ञानसत्राचं उद्घाटनाचं व्याख्यान ब्रिगेडियर हेमंत महाजन हे देतील. त्यानंतर दररोज 30 दिवस संध्याकाळी एक व्याख्यान श्रोत्यांसमोर एकतर ऑनलाईन स्वरूपात येईल, अपलोड केलं जाईल यूट्यूबवर, किंवा टिळक स्मारक मंदिरामध्ये प्रत्यक्षपणे ही व्याख्यानं होतील. या सर्व व्याख्यानांना आपण प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो. सर्वप्रथम सर्व वक्त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, कारण कोविडच्या पार्श्वभूमीवर बरेच बदल होत चाललेत. रेकॉर्डिंग्ज करावी लागतात, ऑनलाईन गोष्टी कराव्या लागतात, अपलोड करावं लागतं. या सगळ्यामध्ये सर्व वक्त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल सुरुवातीलाच त्यांचाही आभार मानतो आणि सर्व श्रोत्यांचाही आभार मानतो, कारण श्रोत्यांच्या उदार आश्रयामुळेच वसंत व्याख्यानमाला इतके वर्ष काम करत राहिलेली आहे. माननीय अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांचं उद्घाटनपर व्याख्यान आता इथं होईल. त्यापूर्वी मी फक्त यंदाच्या ज्ञानसत्राच्या विषयी थोडक्यात आपल्याला वैशिष्ट्य सांगतो. कुलगुरू किंवा कुलपती यासारख्या मोठ्या पदावर काम केलेले 2 किंवा 3 तज्ज्ञ या ज्ञानसत्रामध्ये आपल्याशी बोलणार आहेत. शांताबाई शेळकेंपासून ते लता मंगेशकरांपर्यंत अनेक दिग्गजांचं आपण आदरपूर्वक स्मरण यंदाच्या ज्ञानसत्रात करणार आहोत. आणि युक्रेन युद्धाविषयी सखोल चिंतन करण्यापासून ते भारताचे नेहमीचे शेजारी पाकिस्तान आणि चीन यांच्याशी संबंधित जे प्रश्न आहेत त्याविषयीचंही चिंतन वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. ज्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने हे सगळं तांत्रिक काम आम्ही करू शकतो, त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध उपक्रमांविषयी आपल्याला माहिती दिली जाणार आहे याच ज्ञानसत्रामधून. आणि याशिवाय इतर अनेक विषयांवर माहितीचा अधिकार असेल, स्त्रियांचे आत्मचरित्र असतील, इथपासून ते महाराष्ट्रातल्या विधवांचा प्रश्न इथपर्यंत, आणि शिक्षणविषयक धोरण किंवा डिजिटल युनिव्हर्सिटी इथंपासून ते थेट पुरातत्वशास्त्रापर्यंत अनेकविध विषयांवर चिंतन आजपासून प्रत्येक संध्याकाळी एका ज्येष्ठ वक्त्याच्या माध्यमातून आपल्यासमोर पोचेल. याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्या परिवाराला, मित्रमैत्रिणींनाही ही व्याख्यानं ऐकायला, बघायला उद्युक्त करावं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेली जवळजवळ 1.5 शतकं चाललेला हा प्रबोधनाचा महायज्ञ चालू ठेवायला हातभार लावावा अशी मी विनंती करतो. यानंतर वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर दीपक टिळक सर हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आजच्या प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून दिला जाईल आणि त्यानंतर 147व्या ज्ञानसत्राच्या उद्घाटनाचं व्याख्यान आपल्यासमोर सादर केलं जाईल. धन्यवाद. वक्तृत्वोत्तेजक सभा स्थापन होऊन यंदाच्या वर्षी 148 वर्ष होती. न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेला सर्व समाजाला
ज्ञान व्हावे या दृष्टीने ही वक्तृत्वोत्तेजक सभा स्थापन केली आणि पुढे त्याचं नाव वसन व्याख्यानमाला असंच सर्वश्रुत झालं. यंदाचं हे 148वं वर्ष आहे. मधली एक 3-4 वर्ष सोडली म्हणजे प्लेग किंवा करोनाच्या काळात 19-20 साली, तर अखंडपणे ही व्याख्यानमाला लोकांना वेगवेगळ्या विषयाची माहिती या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मिळत असते. यंदाच्या वर्षी ही जे पहिलं पुष्प यात ओवणार आहेत ते ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं हे युक्रेन युद्ध आणि भारताने काय शिकावे या विषयावर पहिलंच व्याख्यान होणार आहे. ते ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि वसन व्याख्यानमालेचे सर्व माझे सहकारी, कार्यकर्ते आणि श्रोतृवर्ग. लोकमान्य टिळकांनी याला ज्ञानवापी असं म्हटलं होतं की जो कोण ज्ञानाचा तहानलेला आहे त्याने ओंजळी भरभरून या ज्ञानाचा लाभ घ्यावा आणि आपली तहान भागवावी. आणि याच दृष्टीने आत्तापर्यंत इतके वर्ष ही व्याख्यानमाला चालू आहे. हे खरोखर एक म्हटलं तर आश्चर्य आहे. अशा तऱ्हेच्या व्याख्यानमाला खरोखर भारतात किती असतील याबाबत जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही, पण हे एखाद दुसरंच उदाहरण अशा तऱ्हेचं असेल. गेल्या वर्षी आम्ही ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला घेतली, कारण काय निश्चित करावं आणि जो काही खंड पहिल्यांदा या करोनामुळे पडला त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचं ठरवलं. आणि त्यावेळेला एक असं लक्षात आलं की या वसन व्याख्यानमालेला एक थोडंसं बंधन होतं. आणि ते बंधन हे होतं की पुण्यापुरतं, पुण्यात जो असेल असा श्रोतृवर्ग त्या व्याख्यानमालेला येऊ शकत होता. परंतु जेव्हा आम्ही ऑनलाईन पद्धतीने सुरुवात केली त्या ठराविक वेळेला ते 200-400 लोक ऐकतच असत, परंतु त्याच्यानंतर जवळजवळ 10,000 श्रोत्यांनी ही व्याख्यानं ऐकली. आणि त्याच्यामुळे साहजिक जो काही एरियाचा किंवा या पुण्यापुरतंच त्याला जे काही बंधन होतं ते बंधन गेलं आणि अनेक लोकांना पर्यंत या श्रोते जे कोण वक्ते आहेत त्यांचे विचार हे पोचू लागले. आणि त्याच्यामुळे मग यावर्षी हे करत असताना आम्ही ठरवलं की दोन्ही प्रकारे करून पाहू. परंतु आत्ताच सगळी बंधनं उठलेली आहेत. त्याचे प्रत्यक्ष किती लोक येतील याचा अंदाजही आम्हाला फारसा घेता आला नाही. त्याच्यामुळे 21 तारखेपासून आपण ही व्याख्यानमाला सुरू करतो आहे. पहिले दिवस म्हणजे एप्रिल महिना हे ऑनलाईन पद्धतीने राहतील आणि त्याच्यानंतर 1 तारखेपासून 10 दिवस ही ऑफलाईन पद्धतीने आणि शिवाय ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे ऑनलाईन नंतर आम्ही लोड करू, परंतु ऑफलाईन पद्धतीने घेऊन एक अंदाज यावर्षी येईल आणि मग पुढल्या वर्षीचं स्वरूप हे पुन्हा आम्हाला ठरवता येईल. याचा एक अजूनही फायदा ऑनलाईन याचा आहे की वक्ते ठिकठिकाणून, तोपर्यंत पुणे किंवा याच्या परिसरातलेच वक्ते आम्ही बोलवू शकत होतो, परंतु आता जगातून आम्ही अनेक वक्ते किंवा जे ज्ञानी लोक आहेत अशा लोकांना आम्ही आमंत्रित करू शकतो आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच मिळू शकतो. त्यांचं सगळ्यांपर्यंत पोचू शकतात ते. आणि त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पद्धती याच्यापुढे
पद्धतीने व्याख्यानं घ्यावीत असं ठरवलं. त्याच्यामुळे काही काळ ऑफलाईन आणि सर्व काळ ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानं होती. यंदाचा विषय ठरवत असताना साहजिक जे काही आत्ता आवश्यक आहेत, करंट सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, अशा तऱ्हेचं विचार केला गेला. मग रशियाचं युद्ध असू दे किंवा चीन आणि भारत यातला जो काही तणाव आहे तो असू दे, ह्या सगळ्याबाबतचं विचार याच्यात जास्त करून होईल. 3 जवळजवळ तशी व्याख्यानं आहेत. तसंच एक वैशिष्ट्य आहे या ज्ञानसत्राचं, म्हणजे महिला वक्त्यांची संख्या यंदा जास्त आहे. श्रीमती विनया खडपेकर, मानसी पटवर्धन, ललिता जोशी, आरती रानडे, डॉक्टर वसुधा कामत अशा अनेक महिला वक्त्या यावेळेला आपलं पुढे येतील. तसंच ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले हे पाकिस्तानबाबत जे कैलासी सदा डुमरे याच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही व्याख्यान गेल्या वर्षापासून करतो, ते अरविंद गोखले त्याबाबत बोलतील. नंतर बदलते अर्थकारण यावर डॉक्टर चंद्रशेखर टिळक बोलतील. शांताबाई शेळके यांची जन्मशताब्दी आहे, त्याबाबत एक कार्यक्रम ललिता जोशी करतील. तसंच सरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा असाही एक दृकश्राव्य कार्यक्रम स्वप्नील पोरे, उस्मान शेख आणि त्यांचे सहकारी ऑनलाईन पद्धतीने करतील. दरवर्षी या व्याख्यानमालेत आम्ही एक पुरस्कार देत असतो आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या नावाने किंवा रमा माधव असं हा पुरस्कार एखाद्या भारतभर काम केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार आम्ही देत असतो. गेले काही वर्ष हा पुरस्कार आम्ही देतो आणि यंदाच्या वर्षी पुरातत्वशास्त्राचे जगविख्यात डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉक्टर अरविंद जामखेडकर यांना हा पुरस्कार आम्ही देणार आहोत आणि त्यांचं व्याख्यानही त्यावेळेला होईल. ते ऑफलाईन पद्धतीच्या याच्यात होईल आणि त्यावेळी पुरस्काराचाही कार्यक्रम होईल. शिवाय अनेक जण मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचं चिंतन आहे ते डॉक्टर हरी नरके करतील आणि अनेक वक्ते हे या याच्यात वेगवेगळे विषय मांडतील. अगदी आत्ताच्या विद्वांचा समस्या याबाबतसुद्धा पुन्हा एकदा व्याख्यान यावर्षी ठेवलेलं आहे आणि ते निश्चित ही जी पद्धत आहे या पद्धतीचा फायदा अधिक श्रोतृवर्ग आणि अनेकांना नंतरसुद्धा जे पाहता येईल अशा तऱ्हेने त्याचा फायदा उचलता येईल आणि ही जी काही ज्ञानाचा स्रोत 148 वर्ष आणि त्यातले जवळजवळ 145 वर्ष तरी ही व्याख्यानमाला प्रत्यक्षात पार पडलेली आहे, ती याच्या पुढल्या काळातही अशीच होईल. लवकरच 150 वर्ष या व्याख्यानमालेला पूर्ण होतील आणि ते अधिक मोठ्यापणाने अधिक वेगळ्या पद्धतीने करण्याचा सर्वच कार्यकारिणीचा मानस आहे आणि तो बाबत काही तुम्हाला सूचना करायच्या असतील तर त्याही सूचना तुम्ही निश्चित आमच्यापर्यंत कळवा, कारण त्याच्याशिवाय कसं करावं हे सगळंच सुचतं असं नाही. प्रत्येकाला काहीतरी एक वेगळं असं सूचना असू शकते आणि त्या जास्तीत जास्त स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि यापुढे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपलं ज्ञानसत्राचं पुष्प याबाबत त्यांना विनंती करतो आणि इथेच विरमतो. धन्यवाद. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 147व्या ज्ञानसत्राचं उद्घाटन ज्यांच्या व्याख्यानाने होणार आहे ते ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आता उद्घाटनाचं व्याख्यान देतील. त्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. थोडक्यात असं म्हणण्याचं कारण 1973च्या सुमारास डेहराडूनच्या
लष्करी प्रशिक्षण महाविद्यालयात गेल्यापासून ते आजपर्यंत जवळजवळ 50 वर्ष संरक्षणविषयक अखंड चिंतन, नंतरच्या काळामध्ये लेखन महाजन सरांनी केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष सैन्यात असतानाची 2 तपं किंवा त्यापेक्षा अधिक काळ अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. या सगळ्याचा उल्लेख मला केवळ काही मिनिटात करायचा आहे. 7 मराठा लाईट इन्फंट्री या त्यांच्या बटालियनमध्ये रुजू झाल्यानंतर अनेक मोठमोठ्या लष्करी मोहिमांमध्ये ब्रिगेडियर महाजन सर सामील होते आणि कारकिर्दीच्या उत्तरार्धात ते त्या बटालियनचं नेतृत्वही करत होते. या दरम्यान उत्तरेकडे जम्मू काश्मीर सीमा, पश्चिमेकडे पंजाबची सीमा आणि प्रसंगी ईशान्य भारतातल्या सीमा प्रदेशाच्या रक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांनी बजावली. त्याचबरोबर जेव्हा अत्यंत तणावाचे प्रसंग सीमेवर आले घुसखोरीमुळे, तेव्हाही ऑपरेशन रक्षकसारख्या मोहिमा ज्या शासनातर्फे आखल्या गेल्या त्यामध्ये ब्रिगेडियर महाजन सर आणि त्यांच्या संघाचा समावेश होता. त्यांचे प्रदीर्घ लष्करी कारकीर्द लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्कार आजपर्यंत दिले गेलेत. शासनाच्या वतीनं दिला जाणारा सेंट्रल कमांड पुरस्कार त्यांना दिला गेला आणि युद्ध सेवा मेडल म्हणजे YSM या पुरस्कारानं देखील त्यांचा गौरव केला गेला. त्यांची अतिशय मोठी कारकीर्द लष्करातली आहे. मी वेळेअभावी ती पूर्ण सांगत नाही, पण मी इतकंच सांगतो की भारताची सागरी सीमा सोडली तर भारताच्या भूभागातल्या सर्व सीमांच्या रक्षणामध्ये आणि अत्यंत तणावाच्या प्रसंगांमध्ये आपल्या टीमला, आपल्या बटालियनला नेतृत्व देण्यामध्ये ब्रिगेडियर महाजन सरांनी खूप मोठी कामगिरी बजावलेली होती. पण हा त्यांच्या कारकिर्दीचा एक महत्त्वाचा भाग झाला. कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये हाय कमांड नावाचं भारत शासनाच्या वतीनं 3ही सैन्य दलातल्या निवडक 70 अधिकाऱ्यांची जी टीम स्थापन केली गेली, जो चमू स्थापन केला गेला, त्यामध्ये ब्रिगेडियर महाजन सरांना आवर्जून सामावून घेतलं गेलं आणि अत्यंत संवेदनशील अशा विषयांवर निर्णय घेणं आणि त्याची कार्यवाही करणं लष्करी दृष्टीने, यामध्ये ब्रिगेडियर महाजन सरांनी तेव्हाही योगदान दिलं. निवृत्तीनंतरही ब्रिगेडियर हेमंत महाजन सर अनेक पातळ्यांवर कार्यरत आहेत. वृत्तपत्रातलं लेखन, दूरदर्शन आणि विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरच्या चर्चांमध्ये सहभाग, वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं आणि स्वतःच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संरक्षणविषयक जागृती देणारी व्याख्यानं, अशी चौफेर कारकीर्द गेलं सुमारे 12 वर्ष ब्रिगेडियर महाजन सर करत आहेत. वेळेअभावी सगळा तपशील मी देणार नाही, पण मी थोडक्यात आपल्याला एवढंच सांगेन की या 12 वर्षामध्ये सुमारे 4000पेक्षा अधिक लेख, संरक्षणविषयक अभ्यासपूर्ण लेख ब्रिगेडियर महाजन सरांचे प्रकाशित झालेत. सामना, पुढारी यासारख्या अनेक मराठी आणि काही इंग्रजी दैनिकांमधनं. हा त्यांच्या निवृत्तीनंतरच्या कारकिर्दीचा फक्त एक भाग झाला. दुसरा भाग सांगायचा कारकिर्दीचा तर दूरचित्रवाणी वाहिन्या, मग त्यात ABP असेल, IBN लोकमत असेल, दूरदर्शन असेल आणि इतर अनेक वाहिन्या असतील. या सर्व वाहिन्यांवर संरक्षणविषयक जेव्हा काही नाजूक प्रश्नाविषयी चर्चा आयोजित केली जाते तेव्हा आघाडीवर असणारं नाव असतं ते ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. त्यांची या बाबतीतली विद्वत्ता, त्यांचा प्रगाढ अनुभव आणि त्यांचे मुद्दे मांडण्याची शैली यामुळे बहुसंख्य चॅनल्सकडनं प्राधान्याने ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांना बोलवलं जातं आणि त्या अशा चर्चांमधून आवर्जून सहभागी होतात. त्यांच्या कारकिर्दीचा नंतरच्या काळाचा तिसरा पैलू सांगायचा तर ते आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संरक्षणविषयक व्याख्यानं देतात. मग ते महाराष्ट्रामधले पुणे, मुंबईत तर देतातच, पण प्रसंगी कोल्हापूर, सोलापूर यासारख्या भागांमध्ये जाऊन आवर्जून संरक्षणविषयक व्याख्यानं देतात. प्रसंगी कर्नाटकातल्या बेळगावपर्यंत प्रवास करून ते व्याख्यानं देत राहतात. साधारण प्रत्येक आठवड्याला एक तरी व्याख्यान त्यांचं कुठे ना कुठे प्रत्यक्ष होईल याची काळजी ते घेतात. त्याचबरोबर स्वतःचं एक स्वतंत्र चॅनल सुरू करून किंवा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली अभ्यासपूर्ण असे व्हिडिओज ते जवळजवळ प्रत्येक दिवसाआड अपलोड करत असतात. आणि अगदी थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या प्रत्यक्ष व्याख्यानातून आजपर्यंत हजारो श्रोत्यांनी संरक्षणविषयक बारकावे जाणून घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून त्यांचे जे व्हिडिओज आजपर्यंत अपलोड झालेत संरक्षणविषयक, त्याला आजपर्यंत 20 लाखपेक्षा अधिक प्रेक्षकांनी वारंवार व्ह्यू ते केलेले आहेत. तितके व्ह्यूज त्यांना मिळालेले आहेत. तेव्हा संरक्षण क्षेत्रात
प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला एक ज्येष्ठ सैनिक, निवृत्तीनंतरही संरक्षणविषयक चिंतन करत राहणारा आणि ते समाजासमोर मांडत राहणारा एक चिंतनशील विचारवंत आणि जवळजवळ 1 डझन किंवा त्यापेक्षा अधिक पुस्तकांचे लेखक संरक्षणविषयक असे ब्रिगेडियर महाजन सर आता आपल्याशी बोलणार आहेत. अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत, सगळ्याचा उल्लेख शक्य नाही, पण थोडक्यात सांगायचं तर नक्षलवादाचं आव्हान असो, जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचं आव्हान असो, चिनी ड्रॅगनचं आव्हान असो, यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आणि त्याशिवाय बांगलादेशशी संबंधित घुसखोरीच्या महत्त्वाच्या विषयावर अशी अनेक पुस्तकं ब्रिगेडियर महाजन सर यांनी लिहिलेली आहेत आणि ती प्रकाशित झालेली आहेत. तेव्हा आम्हाला अतिशय आनंद आहे की वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्राचं उद्घाटन एका चिंतनशील संरक्षण तज्ज्ञाच्या व्याख्यानाने होतं आहे. युक्रेन युद्ध, भारतानं काय शिकावं या विषयावर यंदाच्या ज्ञानसत्राचं उद्घाटनाचं व्याख्यान आता दिलं जाईल. माननीय ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, नमस्कार. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन वसंत व्याख्यानमालेमध्ये आपलं स्वागत करतो. सर्वात प्रथम मी वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांचा आभारी आहे की एक पुण्यातल्या अत्यंत व्याख्यानमालेमध्ये त्यांनी मला बोलवलं आणि पुण्याच्या जनतेसमोर देशाच्या सुरक्षेचा एक मोठा पैलू असलेलं युक्रेनचं युद्ध या विषयावरती बोलण्याची संधी दिली. तसं म्हटलं तर वसंत व्याख्यानमाला याचं महत्व पुण्याच्या आयुष्यामध्ये खूपच मोठं आहे. मला वाटतं 137 वर्षाहून जास्त ही व्याख्यानमाला सुरू आहे. लोकमान्य टिळक, याच्या आधी जस्टिस रानडे अशासारख्या दिग्गजांनी सुरू केलेली ही व्याख्यानमाला आहे आणि म्हणून इथे बोलण्याच्या संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला खरोखरच आपण चांगली अचिव्हमेंट केली असं समजतो. माझा जो आजचा विषय आहे तो आहे युक्रेन रशिया युद्ध. युक्रेन रशिया युद्धाला आता पुढच्या काही दिवसामध्ये 3 महिने पूर्ण होत आहेत आणि हे जे युद्ध आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मीडियामध्ये, म्हणजे टीव्ही मीडिया असो की प्रिंट मीडिया असो की सोशल मीडिया असो, या युद्धाला कव्हर करण्यात आलेलं आहे आणि हे एक मोस्ट टेलिव्हाइज्ड वॉर आहे आणि हे एक मोस्ट अॅनलाइज्ड वॉर आहे. परंतु मला वाटतं या युद्धाकडे बघताना आपण असं बघायला पाहिजे की या युद्धापासून भारतीय नेतृत्व, भारताचे राजकीय पक्ष, भारताचे सामान्य जनता, भारताच्या आर्म फोर्सेस काय शिकू शकतात, ज्यामुळे ज्या काही चुका या युद्धात होत आहेत त्या आपण करणार नाही आणि इतर काही अनेक लेसन्स या युद्धातून पुढे येत आहेत तर त्याच्यापासून आपण नक्कीच शिकायला पाहिजे. कारण तसं झालं तर आपली युद्ध क्षमता, जे आपले शत्रू आहे चीन आणि पाकिस्तान, यांच्या विरुद्ध लढण्याकरता ही वाढेल. सर्वात प्रथम हे लक्षात असायला पाहिजे की हे जे लढाई आहे, ही जी लढाई आहे, या लढाईची जी मीडिया कव्हरेज होतं त्याला 2 वेगवेगळे अँगल्स आहेत. एक तर वेस्टर्न मीडियाच्या आईज मधून, म्हणजे जी पाश्चिमात्य मीडिया आहे, युरोप म्हणा, अमेरिका म्हणा, ते या युद्धाचं वर्णन करतात, त्यांची मीडिया या युद्धाचं वर्णन करते. आणि दुसरा रशियन व्ह्यू पॉइंट, जो पुरेसा पुढे येत नाही परंतु मध्ये मध्ये नेमकं काय झालं हे रशिया सांगत असतो. आणि या युद्धाविषयी आपण जे काही बोलणार आहोत त्याच्यामधले काही महत्वाचे मुद्दे जे मी कव्हर करीन ते आपल्याला सांगतो की हे युद्ध सुरू व्हायच्या आधी बॅकग्राऊंड काय होतं, या युद्धात हायब्रिड वॉरचा काय प्रभाव पडला होता, युद्ध सुरू कसं झालं, या युद्धामध्ये रशियन सैन्याची ताकद किती होती, रशियन सैन्याने युद्धाचे काय डावपेच वापरले, युक्रेन सैन्याची ताकद किती होती, त्यांनी काय डावपेच वापरले, वेगवेगळी शस्त्र, वेगवेगळं तंत्रज्ञान हे यामध्ये वापरलं गेलं, त्यामध्ये कुठल्या शस्त्राला, कुठल्या तंत्रज्ञानाला यश मिळालं आणि सर्वात जास्त महत्वाचं की या युद्धापासून आपला देश काय शिकू शकतो. कारण या युद्धामध्ये जी शस्त्र रशिया वापरते आहे तीच शस्त्र आपल्याकडे आहेत. मग ते T-70 किंवा T-90 रणगाडे असो किंवा त्यांचे आर्मर्ड पर्सनल कॅरियर असो किंवा त्यांची जी सुखोई विमानं आहेत ती असो, तीच विमानं, तीच क्षेपणास्त्र आपल्याकडे सुद्धा आहे. आणि याच्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा रशियाची पुष्कळशी लढाऊ इक्विपमेंट
आज भारतीय सैन्य वापरतं, तर त्यांनी नेमकं कसं काम केलं, हे सगळे जे वेगवेगळे जे पैलू आहेत त्याच्याविषयी आपण बोलू. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की भारत सध्या या युद्धाकडे कसं बघतो आहे, येणाऱ्या काळामध्ये त्या युद्धाचं स्वरूप काय असेल आणि आपल्याला अजून काय तयारी करावी लागेल जर आपल्याला या युद्धातून सुखरूपपणे बाहेर यायचं असेल तर. आपण सुरुवात करूया. पहिले युद्धाची सुरुवात कशी झाली. आपल्याला आठवत असेल की 24 फेब्रुवारीला हे युद्ध सुरू झालं आणि आता 3 महिने होतील येणाऱ्या 24 एप्रिलला. तर करेक्शन 2 महिने होतील या युद्धाला आता 24 एप्रिलला. आता युद्धाच्या आधी रशियाची सैन्याची ताकद किती होती? तसं म्हटलं तर रशियाचं सैन्य हे 10 लाखाच्या आसपास आहे. परंतु या युद्धात जे रशियाचं सैन्य लढलं त्याची संख्या 2 लाखाच्या आसपास होती. रशियन सैन्याकडे शस्त्र कुठे होती? तर रशियन सैन्याकडे जी शस्त्र होती ते म्हणजे रणगाडे किंवा टँक्स, ते म्हणजे एपीसीज म्हणजे आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स किंवा चिलखती विमानं. त्याच्याशिवाय रशियाने आपल्या थोडाफार एअरफोर्सचा वापर केला, थोडाफार नेव्हीचा वापर केला. रशियाकडे वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहेत, त्याचा त्यांनी वापर केला. हे आणि रशियाचं अर्थात जे सर्वात मोठं नेतृत्व ते आहे श्री पुतिन, की जे रशियाचे सर्वोसर्व आहे. मग युक्रेनच्या सैन्याची हालत काय होती, त्यांची ताकद काय होती? असं मानलं जातं की युक्रेन जो देश आहे त्याची लोकसंख्या 3 ते 3.5 कोटीच्या आसपास आहे. हा देश युरोपमध्ये वसलेला आहे. तर त्याच्यामुळे जसं युरोपियन राष्ट्र ही अतिशय प्रगत आहेत, तसा हा देश प्रगत आहे. परंतु या देशाचं क्षेत्रफळ, या देशाची लांबी रुंदी ही खूप मोठी आहे आणि हा खूप मोठा देश आहे. आपल्याला आठवत असेल की 1990च्या दशकामध्ये USSR युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक त्यांचं विभाजन झालं आणि 15 किंवा 16 देश हे USSR पासून अलग झाले, ज्यामध्ये युक्रेन एक देश होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे लहान लहान देश रशियापासून वेगळे झाले ते त्यांनी बहुतेकांनी प्रवेश केला नेटोमध्ये. नेटो काय? नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही वेस्टर्न कंट्रीजची, वेस्टर्न युरोपची रशिया विरुद्ध लढण्याकरता तयार केलेलं हे एक सर्वात मोठं अलायन्स होतं आणि हे मोस्ट पॉवरफुल अलायन्स आहे, मिलिटरी अलायन्स इन द हिस्ट्री ऑफ वॉरफेअर. तर हे 11 देश याच्या आत आले आणि आता कारण असं देण्यात येत आहे की युक्रेन सुद्धा त्यांना नेटोमध्ये यायचं होतं, तर त्याच्यामुळे ते रशियाला आवडलं नाही आणि त्यांनी युद्ध सुरू केलं. युद्ध सुरू का झालं याच्या कारणामध्ये मी जात नाही, परंतु एवढं समजणं महत्वाचं आहे की रशियाचे जे नेतृत्व आहे पुतिन, हे एक अतिशय ऑटोक्रॅट आहेत. अतिशय म्हणजे जे त्यांना पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जे मुख्य आता मिळवायचं आहे ते म्हणजे त्यांना रशियाला पुन्हा एकदा USSRच्या दिशेने घेऊन जायचं आहे, ज्यामुळे त्यांची ताकद, ती लष्करी ताकद असो की आर्थिक ताकद असो की सामरिक ताकद असो, जी कमी झालेली आहे ती त्यांना पुन्हा प्राप्त करायची आहे. तर हे त्यांचं मुख्य काम होतं या युद्धामध्ये आणि त्यांना अर्थात असं वाटलं की युक्रेनचं जे सध्याचं नेतृत्व आहे हे त्यांच्या बाजूने नाही, म्हणून रिजिम चेंज करायचा म्हणजे या नेतृत्वाची बदली करायची किंवा त्या नेतृत्व तिथे एक आपल्या बाजूने असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाला तिथे बसवायचं आणि मग तिथून बाहेर यायचं. अशा प्रकारच्या काही बाबी या पुढे आलेल्या आहेत. तसं म्हटलं तर गेले अनेक वर्ष रशिया युक्रेनच्या विरुद्ध एक वेगळ्या प्रकारचं युद्ध लढतो आहे, ज्याला आम्ही हायब्रिड वॉर असं म्हणतो. हायब्रिड वॉरच्या मी जास्त टेक्निकल डेफिनेशन्स मध्ये जात नाही, परंतु 2014 पासून रशियाने युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात आपल्या बाजूने असलेले दहशतवादी म्हणा किंवा स्वतंत्र सेनानी म्हणा, त्यांना पाठवून त्या भागांना वेगळं केलं. याच्याविषयी पुष्कळ माहिती मीडियामध्ये आलेली आहे, तर म्हणून मी त्याच्याविषयी काही बोलत नाही. म्हणजे 2014 पासून आणि आज आपण 2022 आहोत, तर तेव्हापासून हे युद्ध सुरू आहे. युक्रेनचे सैनिक जे दहशतवादी किंवा स्वतंत्र सैनिक जे रशियाने पाठवलेले आहेत वेगवेगळ्या भागामध्ये, ते डॉनबास असो की क्रिमिया असो की इतर 2
प्रदेश असो, तिथे ते लढत आहे. परंतु नंतर रशियाला असं दिसलं की केवळ लो लेव्हलचं हायब्रिड वॉर लढवून, म्हणजे केवळ बंडखोरांना किंवा स्वतंत्र सेनानींना तिथे पाठवून युक्रेनवरती पूर्ण प्रभाव पडत नव्हता. म्हणून त्यांनी 24 फेब्रुवारीला हल्ला करण्याचं नियोजन केलं. आता आपण बघूया की हा एक पारंपरिक हल्ला होता आणि हा हल्ला नेमका कसा झाला. ज्याच्या आधीचा आपण जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की काही तज्ञ, की ज्यांना मी उंटावरून शेळ्या हाकणारे तज्ञ म्हणतो, त्यांनी एक फिलॉसॉफी किंवा त्यांनी एक तत्वज्ञान पुढे मांडायला सुरुवात केली होती की आता युद्ध होणारच नाही, सगळे देश प्रगत झालेले आहेत, त्यामुळे युद्धाची गरजच नाही. तर त्याच्यामुळे सैन्य जे असतं त्या सैन्याची गरज नाही, पारंपरिक युद्ध हे होणारच नाही. पारंपरिक युद्ध म्हणजे नेमकं काय? पारंपरिक युद्ध म्हणजे दोन देशाची सैन्य एकमेकाशी लढतात, मग ते पायदळ असो की एअरफोर्स असो की नेव्ही असो वगैरे. परंतु अपारंपरिक जी युद्ध आहेत याच्यामध्ये अनेक पैलूंचा वापर केला जातो दुसऱ्या देशाला आपलं आपलं म्हणणं मान्य करण्याकरता. तर ते ज्या वेळेला इनइफेक्टिव्ह ठरलं त्या वेळेला पारंपरिक युद्धाचा वापर हा करण्यात आला. म्हणजे तज्ञांचा पहिला जो एक मोठं तत्वज्ञान होतं की पारंपरिक युद्ध होणार नाही, हे चुकीचं आहे. आणि अनेक जण सांगत होते की भारतीय सैन्याची ताकद कमी करायला पाहिजे वगैरे वगैरे. तर ते किती चुकीचं ठरलं हे आता आपल्याला दिसून येतं. पारंपरिक युद्ध नेमकं जे सुरू झालं त्यावेळेला रशियाने काय केलं, युद्धाची सुरुवात कशी झाली. युद्धाची 24 फेब्रुवारीच्या आधी रशियाने प्रचंड प्रमाणामध्ये युक्रेनच्या कमांड कंट्रोल कम्युनिकेशन सिस्टीम्स वरती सायबर अटॅक करायला सुरुवात केली. सायबर अटॅक म्हणजे काय याची आपल्याला कल्पना आहे. सायबर अटॅक करून त्यांना त्यांचं कम्युनिकेशन तोडायचं होतं, त्यांची जे रेडिओ नेटवर्कला जॅम करायचं होतं, टेलिफोन नेटवर्क तोडायचं होतं आणि सैनिकांना त्यांच्या अधिकाऱ्यांपासून जे काही आदेश केले जातात ते आदेश जर आले नाहीत तर युद्ध सुरू कसं होईल. तर सायबर अटॅकचा तो एक मोठा उद्देश होता. आणि रशिया तंत्रज्ञानाची किंवा टेक्नॉलॉजीची एक महाशक्ती आहे. परंतु हे जे कमांड कंट्रोल कम्युनिकेशन नेटवर्क जे त्यांना तोडायचं होतं ते त्यांना तोडता आलं नाही, ही एक फॅक्ट ऑफ लाईफ आहे. याचाच अर्थ की युक्रेनचे जे सायबर डिफेन्सेस होते ते अतिशय मजबूत होते. आणि असं वाटतं की युक्रेनचे डिफेन्सेस मजबूत करण्याकरता त्यांना USA आणि इतरांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. म्हणजे सायबर अटॅक खूप झाले परंतु त्याचा जो इफेक्ट व्हायला पाहिजे शत्रूवरती तो झाला नाही, युक्रेनवरती झाला नाही. त्याच्या आधी रशियाने मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन वॉर सुरू केलं होतं. इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे काय? माहिती युद्ध. म्हणजे अशा माहित्या पुरवायच्या की आता रशिया हल्ला करेल, रशियाकडे टँक्स खूप जास्त आहे, रशियाची ताकद खूप जास्त आहे, युक्रेनची ताकद एवढी नाहीये, रशिया त्यांना केव्हा पण खाऊन टाकेल. तर युक्रेन समोर दुसरा कुठलाही पर्याय नाही, त्यांनी केवळ सरेंडर करायला पाहिजे. अशा हे या इन्फॉर्मेशन वॉरचं मुख्य काम होतं. इन्फॉर्मेशन वॉरला आपण मराठीमध्ये माहिती युद्ध म्हणू शकतो किंवा अपप्रचार युद्ध म्हणू शकतो किंवा दुष्प्रचार युद्ध म्हणू शकतो किंवा प्रपोगंडा वॉरफेअर असं म्हणू शकतो किंवा त्याच्यामध्ये फेक न्यूज सुद्धा सामील असते वगैरे. तर या सगळ्यांचा वापर त्यांनी केला होता रशियाने. आणि उद्देश काय होता की युक्रेनच्या नेतृत्वाला घाबरवायचं, युक्रेनच्या लोकांना घाबरवायचं आणि युक्रेनच्या सैन्याला घाबरवायचं, ज्यामुळे युद्ध करण्याची गरजच पडणार नाही. हे इन्फॉर्मेशन वॉर अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून सुरू होतं परंतु त्याचा परिणाम युक्रेनच्या नेतृत्वावरती झाला नाही, युक्रेनच्या सैनिकांवरती झाला नाही आणि अजून सुद्धा ते लढत आहे. आता आपण थोडस बोलूया युक्रेनच्या नेतृत्वाविषयी. युक्रेनचे जे राष्ट्रपती आहेत झेलेन्स्की, हे त्यांचं पहिलं बॅकग्राऊंड काय होतं तर ते एक स्टँडअप कॉमेडियन होते, म्हणजे ते एक कलाकार होते. परंतु ज्या वेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला त्यांनी युक्रेनला एक चांगलं नेतृत्व दिलं आहे, याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नाही. युक्रेनचं जे लष्करी नेतृत्व आहे त्यांची नावं काही पुढे येत नाहीत. आणि आपण ज्या वेळेला म्हणतो की आता कीव मध्ये हल्ला सुरू आहे किंवा खार्कोव मध्ये हल्ला सुरू आहे तर तिथे जी नावं पुढे येतात
ती असतात की तिथले मेयर हे लढाईला कशी मदत करता आहेत. म्हणजे युक्रेनमध्ये सध्या जे युद्ध चाललेलं आहे त्याच्यामध्ये युक्रेनच्या सामान्य जनतेचा एक मोठा भाग आहे. तिथले मेयर्स लढता आहेत. तिथले जे इतर जे गव्हर्नमेंटचे अपॉइंटमेंट होल्डर्स आहेत ते लढता आहेत. तर त्याच्यामुळे सगळं युक्रेन आता एकत्र होऊन लढतं आहे. या युद्धामध्ये एक 40 लाखाहून जास्त युक्रेनियन्स पळून युरोपमध्ये पळून गेले, काही रशियाच्या बाजूला गेले. परंतु आता जी शिल्लक आहेत ते तिथे थांबून लढत आहेत. आता मी आपल्याला सायबर वॉर विषयी सांगितलं, मी आपल्याला इन्फॉर्मेशन वॉर विषयी सांगितलं. आता आपण बघूया की युद्ध सुरू झालं 24 तारखेला आणि रशियाने नेमकं काय केलं. रशियाकडे वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आहे. इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स, क्रूज मिसाईल्स वगैरे. तर त्यांनी सध्या या युद्धात पहिले सुरुवात केली ती आपली PGM म्हणजे प्रिसिजन गाइडेड मिसाईल्स फायर करून त्यांनी युक्रेनवरती हल्ला केला. हल्ला त्यांनी कशावरती केला? युक्रेनचं जे सैन्याची जी ठिकाणं होती, म्हणजे त्यांचं हेडक्वार्टर्स होतं, त्यांच्या बॅरॅक्स होत्या, त्यांचं कमांड कंट्रोल कम्युनिकेशन नेटवर्क होतं. तर जिथे ही हे कुठे नेमकं काय आहे याची माहिती रशियाकडे होती आणि त्यांनी आपली प्रिसिजन गाइडेड मिसाईल्स फायर करून त्यांना बर्बाद केलं. पहिल्या 1-2 दिवसातच जेवढी युक्रेनच्या सैन्याची ठिकाणं होती त्या सगळ्या बिल्डिंग या बर्बाद करण्यात आल्या. असं वाटलं की जर या बिल्डिंग बर्बाद झाल्या तर काय होईल, तर त्याच्यामुळे युक्रेनियन सैन्य हे घाबरून जाईल, त्यांच्यावरती खूप कॅज्युअलिटीज होतील आणि मग ते पुढे लढणार नाहीत. परंतु तसं झालं नाही. म्हणजे एखादं मुख्यालय जरी बर्बाद करण्यात आलं तरी त्याच्या आतले जे सैनिक किंवा जे अधिकारी ऑफिसर्स होते ते मात्र खालती अंडरग्राऊंड बंकर्स मध्ये होते किंवा ते ट्यूब रेल्वेच्या आत बसलेले होते. तर त्याच्यामुळे सैनिकांचं जेवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही आणि एवढा प्रचंड फायर पॉवरचा वापर करून सुद्धा म्हणजे युद्ध युद्धाची जी शक्ती होती युक्रेनची ती रशियाला कमी करता आली नाही. त्याच्यानंतर रशियाने आपल्या एअरफोर्सचा पण थोड्या प्रमाणात वापर केला. त्यांनी आपल्या हेलिकॉप्टरचा पण वापर केला. त्यांनी ड्रोन्स म्हणजे जे पायलटलेस विमानं असतात त्यांचा पण वापर केला. बिल्डिंग्स बर्बाद झाल्या. परंतु युक्रेनचं लढण्याचं सामर्थ्य मात्र जेवढं कमी व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही. आता आपण युक्रेनच्या सैन्याकडे बघू. युक्रेनचं जे सैन्य होतं त्याची संख्या किती होती? जी आकडेवारी समोर येते ती 2-2.5 लाख अशी पुढे येते आणि याच्याशिवाय युक्रेनचे पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे अर्धसैनिक दलं आहेत. त्याच्याशिवाय युक्रेनचे लोक पण आहेत. तर यामध्ये युक्रेनच्या सैन्याने आपली जी मोर्चा बांधणी केली होती ती कशी केली होती? त्यांनी जी लाईन ऑफ डिफेन्स होती ती कुठली अख्तियार केली होती? तर जसं भारतीय सैन्य आपण जर बघितलं तर भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात आहेत आणि तिथे आपले डिफेन्सेस म्हणजे मोर्चे आणि खंदक बांधलेले आहेत आणि लढाई झाली तर तिथे आपण पाकिस्तानशी लढाई करू किंवा चीनशी लढाई करू. परंतु अशा प्रकारचे डिफेन्सेस युक्रेन सैन्याचे हे नव्हते. आपल्या त्यांच्या सीमेवरती त्यांनी काय केलं होतं की त्यांची जी मोठी शहरं होती त्या शहरांच्या मध्ये एक एक ब्रिगेड म्हणजे 4 ते 5 हजार सैनिक त्यांना ठेवून ते मुख्य शहरांचं रक्षण करत होते आणि नेमका याला म्हणायचं स्ट्रॉंग पॉइंट डिफेन्स किंवा शहरांचं रक्षण करणं हाच डावपेच पाकिस्तानी सैन्याने 1971च्या युद्धामध्ये बांगलादेशमध्ये किंवा त्यावेळेच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये वापरला होता. आणि आपल्याला आठवत असेल की आपलं जे नेतृत्व त्यावेळेला होतं लेफ्टनंट जनरल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, लेफ्टनंट जनरल सगत सिंग, लेफ्टनंट जनरल राईना वगैरे, लेफ्टनंट जनरल थापर वगैरे. तर या सगळ्यांनी केलं काय तर पाकिस्तानचे स्ट्रॉंग पॉइंट आपण बायपास करून त्यांच्या बाजूनी जाऊन आपण सरळ ढाच्यावरती हल्ला केला जे सर्वात महत्वाचं होतं. असाच काहीतरी करण्याचा प्रकार असाच प्लॅन हा रशियाचा पण होता. म्हणून रशियाने काय केलं की 24ला युद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रशियाचे रणगाडे मोठ्या संख्येमध्ये हे युक्रेनमध्ये घुसले. असं म्हटलं जातं की 2 ते 3 आर्मर्ड डिव्हिजन म्हणजे रणगाड्याच्या वरती आधारित डिव्हिजन्स, मोटराइज्ड डिव्हिजन्स
या सगळ्या युक्रेनवरती 3-4 दिशेने घुसल्या. त्यांचा उद्देश काय होता की युक्रेनच्या आत प्रवेश करायचा, जे मध्ये येतील त्यांना मारायचं आणि मुख्य जी मोठी शहरं आहेत 12-13 त्यांना जाऊन वेढा घालायचा. त्यांचं सगळं रसद आणि पाणी, इलेक्ट्रिसिटी सगळं थांबवायचं आणि मग त्यांच्यावरती हल्ला करून ती शहरं कब्जा करायची किंवा कॅप्चर करायची. हा रशियाचा सर्वात मोठा डावपेच होता. पण झालं काय, रशियन सैन्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपले रणगाडे हे आत आणले. त्यांची समजूत होती की या रणगाड्यांना बघून एवढे जर हजारो रणगाडे जर आपल्या आत आपल्या देशाच्या आत आले, शहरांकडे आले, तर लोक घाबरतील आणि लोक घाबरून पळून जातील किंवा हात वरती करतील, पांढरं निशाण दाखवतील आणि म्हणतील की आम्हाला लढायचं नाही. परंतु तसं झालं नाही. ते रणगाडे आले, परंतु त्या रणगाड्यांना बघून कोणी पळून गेलं नाही, उलट युद्ध करत राहिले. युक्रेनचं सैन्य हे युद्ध करत राहिलं. युक्रेनच्या सैन्याने रशियन रणगाड्यांच्या विरुद्ध नेमके कुठले डावपेच वापरले? रशियाच्या सैन्य खूप मोठं आहे, रणगाडे खूप ताकदवान आहेत, रणगाडे अत्याधुनिक आहेत आणि याच रणगाड्यांचा वापर याच्या आधी रशियाने इतर देशांवरती ज्या वेळेला हल्ले केले होते त्यावेळेला वापरला होता आणि रशियन सैन्याला दुसऱ्या महायुद्धामध्ये लढण्याचा प्रचंड अनुभव होता. आपल्याला आठवत असेल की रशियन सैन्य 80 ते 90च्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये जाऊन लढलेलं होतं आणि याच्याशिवाय जी लहान लहान लढाया USSR तुटल्यानंतर ज्या सुरू होत्या त्यामध्ये रशियन सैन्याचा वापर केला गेला होता. म्हणजे त्यांना लढण्याचा अनुभव हा पुष्कळ होता, परंतु त्या अनुभवाचा त्यांना काही फायदा झाला नाही, कारण त्यांचे सगळे जे डावपेच आहेत ते चुकले किंवा युक्रेन त्यांच्या डावपेचांना यशस्वी प्रत्युत्तर देण्याकरता यशस्वी झाला. हे महत्वाचं आहे. तर रणगाडे आणि आपल्याला लक्षात असावं की हे ज्या वेळेला रणगाडे आत आले तर त्यावेळेला काय झालं, रशियाला हे रणगाडे एका लाईन मध्ये रस्त्यावरती आले आणि आपल्याला टीव्ही वरती आपण त्यांची चित्रणं बघितली असतील. या युद्धामध्ये टीव्ही वरती सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. रशियन सैन्य असो की युक्रेनी सैन्य असो की त्यांचं नेतृत्व असो की त्यांची शस्त्र असो की इतर काही, तर हे सगळे आत आले आणि 600 किलोमीटर लांब एवढी रणगाड्यांची लाईन झाली होती. परंतु ते रणगाड्यांचं काम हे रस्त्यावरनं येण्याचं नसतं. रणगाडे हे क्रॉस कंट्री म्हणजे कुठेही जाऊ शकतात, शेतामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये आणि ते कुठेही त्यांना युद्धाकरता वापरता येऊ शकतं. मग रणगाड्यांनी क्रॉस कंट्री मुवमेंट ही का केली नाही, तर याचं कारण होतं की युद्धाची जी वेळ शोधली होती युक्रेन युद्धाकरता रशियानी, ती चुकीची ठरली होती. 24 फेब्रुवारी ही तारीख होती आणि त्या दिवशी या वेळेला अजून सुद्धा त्या भागामध्ये बर्फ पडतो आहे. तर बर्फ पडत असल्यामुळे तिथे जी आजूबाजूची जमीन आहे ती ओली असते, ती ढिसाळ होऊन जाते आणि रणगाडे जर त्या भागात फिरले तर तिथे ते नरम जमिनीमध्ये ते अडकू शकतात आणि नेमकं हेच रशियाच्या सैन्याच्या बाबतीत झालं आहे. तर त्याच्यामुळे ते कुठेही क्रॉस कंट्री मुवमेंट करण्याकरता तयार नव्हते, ते केवळ रस्त्याने येत होते. तर त्याच्यामुळे युक्रेनच्या सैन्याला म्हणजे हे कळालं की हे रस्त्यावरती जाणार आहे, इतका लांब कॉलम आहे, प्रत्येक टँकच्या जवळ त्यांचं रक्षण करण्याकरता जे पायदळ लागेल किंवा इतर लागतील ते नव्हतं. तर म्हणून यांच्या विरोधात अतिशय सक्सेसफुली युक्रेनच्या सैन्याने 2 शस्त्र वापरली. एक तर अँटी टँक गाइडेड मिसाईल आणि दुसरं अँटी एअरक्राफ्ट मिसाईल स्टिंजर आणि ही जी जॅव्हलिन नावाची जी 2 मिसाईल आहे की जी अत्याधुनिक आहे ती वापरली. म्हणजे ही मिसाईल म्हणजे नेमकं काय, की एक अँटी टँक क्षेपणास्त्र आहे ज्याचा जो पल्ला आहे, त्याची जी रेंज आहे ती जी रणगाड्यांची जी टँकची रेंज आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. हे एक स्मार्ट मिसाईल आहे. तर त्याच्यामुळे जर ते फायर केलं तर ते आकाशात उडतं आणि रणगाड्याचा जो भाग अतिशय सॉफ्ट असतो, अतिशय नरम असतो, तिथून ते त्या रणगाड्यावरती हल्ला करतं. असं मानलं जातं की रशियात जो रणगाड्याचा जो सर्वात नरम किंवा सॉफ्ट भाग असतो तो म्हणजे त्यांचं वरती असलेलं डोकं किंवा ज्याला टरेट म्हणतात, जिथून सैनिक
हे रणगाड्याच्या आत प्रवेश करतात. तिथे रणगाड्याचं जे चिलखत असतं, जे कवच असतं, ते सर्वात कमजोर असतं. तर तिथे या मिसाईल्सने हल्ला केला आणि अनेक रशियन रणगाडे, रशियन चिलखती वाहनं ही तिथे बरबाद करण्यात आली. रशियन एअरफोर्सच्या विरुद्ध सुद्धा अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्सचा वापर करण्यात आला. 5-6 किलोमीटर लांब ही मिसाईल्स फायर करू शकतात. ही सगळी शोल्डर्ड फायर्ड आहे. म्हणजे यांना आपण एका दुसऱ्या भाषेमध्ये स्मॉल आर्म्स किंवा लहान शस्त्र म्हणायला पाहिजे, की जी फायर करण्याकरता 2 किंवा 3 माणसाची डिटॅचमेंट एक पुरेशी असते. तर त्याचा वापर करून युक्रेनच्या सैन्याने रशियाची विमानं पाडली, रशियाची हेलिकॉप्टर्स पाडली, रशियाची ड्रोन्स पाडली. सर्वात दुःखाची बाब अशी आहे की रशियन एअरफोर्स इतकं ताकदवान असून सुद्धा त्यांना फेवरेबल एअर सिच्युएशन जी असते ती निर्माण करता आली नाही आणि अजून सुद्धा जी ड्रोन्स आहेत किंवा जी हेलिकॉप्टर्स आहेत युक्रेनची वन्स इन अ व्हाईल ती फ्लाय करत असतात. आता त्याच्याशिवाय हे जे डावपेच वापरले याकरता यामध्ये नेटोची भूमिका काय होती, यामध्ये अमेरिकेची भूमिका काय होती आणि त्यांनी यांना कशा प्रकारची मदत केली युक्रेनच्या सैन्याला. आपल्याला आठवत असेल युद्ध सुरू झालं आणि नेटोने सांगितलं की या युद्धामध्ये आम्ही आमचे सैनिक पाठवणार नाही, परंतु आम्ही इतर मदत करू म्हणजे शस्त्रास्त्रांची आणि अॅम्युनिशनची. आणि नेमकं हेच निवेदन जे आहे ते अमेरिकेने सुद्धा केलं. लक्षात असावं, आपल्याला आठवत असेल की काही 6-7 महिन्यापूर्वी अमेरिकन सैन्य हे अफगाणिस्तान मधून पळून गेलं कारण त्यांना आपले सैनिक गमवायचे नव्हते. अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध लढलं अमेरिकन सैन्य ते केवळ आकाशातून ड्रोन्सच्या मदतीने लढलं, परंतु जमिनीवरती असून पायदळाचे जे हल्ले होतात की जे अतिशय महत्वाचे असतात ते कधी झालेच नाही. कारण अमेरिकन लोकांना त्यांचे सैनिक जर मारले गेले तर ते अजिबात आवडत नाही. नेमकी तीच हालात जी आहे ती नेटोची सुद्धा आहे. नेटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. दुसऱ्या महायुद्धानंतर वेस्टर्न वर्ल्डचं हे एक सर्वात मोठं, सर्वात पॉवरफुल असं मिलिटरी अलायन्स होतं आणि त्याच्या विरुद्ध USSRने जे आपलं अलायन्स तयार केलं होतं त्याला वॉर्सा पॅक्ट कंट्रीज असं म्हटलं जातं. आणि त्यावेळेला अशी भीती होती की केव्हा तरी पुन्हा एकदा रशियन रणगाडे हल्ले करतील आणि युरोपला कॅप्चर करायचा प्रयत्न करतील, म्हणून नेटोचा जन्म झाला होता. परंतु गेले 15-20 वर्षाचा जर आपण नेटोचा इतिहास बघितला तर एक युरोपियन देशांची अशी समजूत झाली की आता युद्ध कधी होणार नाही. आपल्याला कल्पना आहे की युरोपियन देशाच्या ज्या वेगवेगळ्या लँड बॉर्डर्स आहेत त्या सुद्धा आता जवळजवळ पुसल्या जात आहेत आणि त्यांना आता जवळ युरोपियन युनियन असं म्हटलं जातं. एक करन्सी, एक भाषा, एक ट्रान्सपोर्टेशन, एक देश, अशा प्रकारे ते काम करायचा प्रयत्न करत आहेत. तर त्यामुळे त्यांची समजूत झाली की युद्ध कधी होणारच नाही. आणि यामध्ये रशिया, तसं म्हटलं तर रशियाचा पुष्कळचा भाग हा युरोपचा सुद्धा भाग आहे. तर युरोपला जी प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी लागते म्हणजे क्रूड डिझेल आहे, पेट्रोल आहे आणि सर्वात महत्वाचं गॅस, कारण तो भाग थंड आहे, सब झिरो टेम्परेचर असतं, सेंट्रल हिटिंगची गरज पडते. तर याकरता प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी लागते. तर ती एनर्जी कुठनं येते? तर 45 ते 50% एनर्जी जी युरोपला मिळते ती रशियाकडनं मिळते. आणि रशिया तिथे जवळ असल्यामुळे गॅसच्या पाईपलाईन मोठ्या असल्यामुळे त्यांना ती अतिशय स्वस्तात मिळते आहे. म्हणजे युरोपला काय वाटत होतं की आपण स्वस्तात रशियाकडनं एनर्जी किंवा इंधन घ्यायचं, आपण स्वस्तात चीनकडून वस्तू घ्यायच्या आणि आपण जी आपली संरक्षणाची जी जबाबदारी आहे ती आपण न करता ती आपण नेटोच्या नावाखाली ती अमेरिकेवरती टाकायची. म्हणजे आपण आपलं सैन्यावरती सुद्धा खर्च करायचा नाही, कारण सैन्यावरती खर्च केला तर खर्च हा पुष्कळ होतो. आणि युरोप मधली जी मेहनतीची कामं आहेत ती सगळी मायग्रंट्स म्हणजे जे लोक युरोपच्या आत युरोपच्या बाहेरून येत आहेत ते करतील, त्याच्यामध्ये भारतीय पण आहेत आणि इतर आहेत. आणि युरोपियन लोक फक्त मजा करतील, आराम करतील, सॉफ्ट लाईफ लीड करतील आणि टुरिझम, एज्युकेशन सारख्या म्हणजे उद्योगधंद्यावर ते जिवंत राहतील. परंतु त्यांना मोठा धक्का मिळाला ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं त्यावेळेला. आणि नेटोचं म्हणजे जर्मनी, नेटोचे 3 मोठे देश आहेत युरोपमध्ये. एक देश आहे अर्थात जर्मनी, दुसरा देश आहे ग्रेट ब्रिटन, तिसरा आहे फ्रान्स.
आणि मग बाकीचे देश लहान आहेत आणि अमेरिका अर्थात युरोपच्या बाहेर आहे. आज असं म्हटलं जातं की ज्यावेळेला युद्ध सुरू झालं तर जर्मनीच्या व्हाईस चॅन्सलरनी आपल्या चीफ ऑफ आर्मी स्टाफला विचारलं की या युद्धामध्ये जर आपल्याला काही काम करायचं असेल तर आपलं सैन्य म्हणजे जर्मनीचं सैन्य त्यामध्ये नेमकं काय करू शकतं हे युद्ध जिंकण्याकरता. तर त्याच्यावरती चीफ ऑफ आर्मी स्टाफने उत्तर दिलं जर्मनीच्या की जर्मन सैन्य हे युद्ध लढण्याकरता तयार नाही. मी रिपीट करतो, जर्मन सैन्याची लढण्याची क्षमता नाही. आणि नेमकं हेच आज फ्रान्समध्ये आहे, नेमकं हेच आज ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. या सगळ्या राष्ट्रांनी आपलं डिफेन्स बजेट कमी केलं, आपलं सैन्य सगळं आउटसोर्स करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामुळे लढण्याकरता ज्यावेळेला ऍक्च्युअल लढाई सुरू होते तर त्यावेळेला आपल्याला शेवटी मोजलं जातं की तुमच्या किती बटालियन्स, तुमच्या किती ब्रिगेड्स, तुमच्या किती डिव्हिजन्स लढण्याकरता तयार आहेत. एक बटालियन 800-900च्या मध्ये असते, एक ब्रिगेड 3 ते 4,000 सैनिकांच्या मध्ये असते, एक डिव्हिजन 15 ते 20,000 सैनिक त्यांची ही ताकद असते ज्याच्यामध्ये ऑल आर्म्सचे सैनिक असतात. तर हे म्हणजे एक डिव्हिजन सुद्धा युरोपचे देश स्वतःहून या लढाईमध्ये लढण्याकरता आणू शकत नाही. तर मग तिथे नेटोमध्ये आहे काय? नेटोमध्ये आता केवळ हेडक्वार्टर्स आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बेसेस आहेत वगैरे वगैरे. आणि एक असा दोन ह्युमरस सिच्युएशन या युद्धामध्ये बाहेर आल्या. एक म्हणजे कार्टून सोशल मीडियावरती फिरत होतं. त्यामध्ये जो बायडन जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत त्यांनी म्हटलं होतं, वी विल फाईट द रशियन्स टिल द टाइम द लास्ट युक्रेनियन इज अवेलेबल. म्हणजे आम्ही रशियाशी घनघोर लढाई करू, परंतु युक्रेनच्या जोरावरती अमेरिका स्वतःहून लढाईमध्ये भाग घेणार नाही. आणि दुसरं असं म्हटलं जातं, नेटोनी नेटोचं सर्वात मोठं लढण्याचं हा सगळा अर्बन भाग असल्यामुळे, शहरी भाग असल्यामुळे इथे रणगाड्यांचं महत्व हे पुष्कळ होतं. आणि दुसऱ्या महायुद्धात रणगाड्यांनी जशी युद्ध केली होती ती आपल्याला परिचित असतीलच. रोमेलनी केलेलं युद्ध किंवा गुडेरेननी केलेलं युद्ध किंवा फील्ड मार्शल रुमस्टेडनी केलेलं युद्ध किंवा रशियाच्या बाजूनी जे फील्ड मार्शल झोकाव वगैरे होते त्यांनी केलेलं युद्ध ही अतिशय प्रसिद्ध आहेत. किंवा ग्रेट ब्रिटनच्या बाजूनी फील्ड मार्शल मॉन्टगोमरी वगैरे. तर यामध्ये रणगाड्यांचा वापर हा महत्वाचा होता. परंतु शेवटी झालं काय असं मानलं जातं की नेटोनी किंवा जर्मनीनी किंवा इतरांनी आपले जे टँक्स होते म्हणजे आपले रणगाडे होते ते सगळे विकून टाकले, ते सगळे बाहेर काढले आणि त्यांना रिप्लेस केलं थिंक टँक्सनी. म्हणजे टँक्स वेअर रिप्लेस्ड विथ थिंक टँक्स. थिंक टँक्स म्हणजे काय? विचार मंच. आपल्याला पुण्याला कल्पना आहे की विचार मंच कशा प्रकारे असतात, कसा ते अभ्यास करतात आणि मग काहीतरी डिफिकल्ट प्रॉब्लेम वरती काय करावं याचा ते आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. तर परंतु थिंक टँक्स कॅनॉट रिप्लेस टँक्स. शेवटी तुम्हाला लढण्याकरता सैन्य पाहिजे. आणि आज मुख्य महत्वाचा मुद्दा आहे की युक्रेनकडे सैन्य आहे, परंतु युरोपकडे, नेटोकडे सैन्यच नाही. अर्थात अमेरिकेकडे लढण्याकरता सैन्य आहे, परंतु अमेरिका या युद्धात उतरायला तयार नाहीये. कारण अजून सुद्धा त्यांना असं वाटतं की चीन हा शत्रू नंबर 1 आहे. तर आपलं लक्ष त्यांनी अफगाणिस्तानमधून काढलं. आता ते इथे फक्त शस्त्रांचीच मदत करतायत, कारण त्यांना जास्त लक्ष हे चीनवरती ठेवायचं आहे. तर युक्रेन आता म्हणजे आता जे नेटो देश आहेत ते कम्प्लिटली डिमिलिटराइज झालेले आहेत. मी रिपीट करतो, डिमिलिटराइज. त्यांची लढण्याची क्षमता नाही. आणि दुसरं जोपर्यंत प्रश्न अमेरिकेचा आहे, ते सैनिक पाठवायला तयार नाहीयेत, कारण त्यांना सैनिक मारले गेलेले आवडत नाहीत. तर म्हणून आता या लोकांनी काय करायला सुरुवात केली की इमॅजिन करा, युरोप आहे, आपलं किंवा युक्रेन आहे किंवा रशिया आहे. आता यांनी प्रायव्हेट आर्मीचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. प्रायव्हेट आर्मी म्हणजे नेमकं काय आणि या प्रायव्हेट आर्मीची संख्या किती असेल? रशिया जी प्रायव्हेट आर्मीज वापरतं त्याला वॅगनार ग्रुप असं म्हटलं जातं. प्रायव्हेट आर्मीज म्हणजे काय? रिटायर्ड झालेले सैनिक, मग ते इन्फंट्री मधले म्हणजे पायदळाचे असो किंवा स्पेशल फोर्सेस मधले असो, त्यांना एक प्रायव्हेट कंपन्या त्यांना आणतात आणि त्यांना काहीतरी युद्धासारखं काम द्यावं लागतं, काम दिलं जाऊ शकतं, जे काम सैनिक करतात. म्हणजे एखाद्या मोठ्या नेत्याला मारायचं आहे
एखादा तळ उद्ध्वस्त करायचा आहे, एखाद्या देशामध्ये जाऊन तिथे उठाव झाला असं दाखवायचं आहे. म्हणजे सैन्य जे वेगवेगळ्या प्रकारचं काम करू शकतं, ते हे सगळ्या प्रायव्हेट आर्मीज करतात. अर्थात ते त्याच्याकरता पैसा घेतात आणि मुख्य त्यांचा फायदा काय असतो, की जर हे करताना जर प्रायव्हेट आर्मीचे लोक जर मारले गेले, तर त्याकरता देश हा रिस्पॉन्सिबल नसतो. तो प्रॉब्लेम त्यांचा असतो. तर प्रायव्हेट आर्मीचे धोका पत्करतात, परंतु त्यांचं झालेलं नुकसान हे देशाच्या अकाउंटमध्ये जात नाही. तर म्हणून रशियाच्या प्रायव्हेट आर्मीज, वॅगनार आर्मी वगैरे ज्या आहेत, त्या त्यांनी युक्रेनमध्ये वापरल्या गेल्या आहेत. त्यांची संख्या हजारोमध्ये असावी असं म्हटलं जातं. याच्याशिवाय जोपर्यंत प्रश्न युरोपियन राष्ट्रांचा आहे असं म्हटलं जातं, की 2 प्रकारच्या प्रायव्हेट आर्मीज तिथे आलेल्या आहेत. एक तर काही व्हॉलंटियर्स की जे स्वतःहून आले, त्यांना वाटतं की मी युक्रेनला मदत करावी म्हणून ते आलेले. आणि दुसरे प्रोफेशनल प्रायव्हेट आर्मीज की ज्याच्यामध्ये ब्लॅक वॉटर आहेत, ज्याच्यामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज आहेत. त्यांनी आपले भाडोत्री सैनिक किंवा मर्सनरीज किंवा प्रायव्हेट आर्मीजना इथे आत आणलेलं आहे आणि ते रशियन प्रायव्हेट आर्मी रशियन सैन्याला मदत करते आहे, युक्रेनियन प्रायव्हेट आर्मीज युक्रेनच्या सैन्याला मदत करते आहे आणि नेटोची प्रायव्हेट आर्मी ज्या येत आहे ते युक्रेनला काही प्रमाणामध्ये मदत हे करता आहे. तर हे म्हणजे प्रायव्हेटायझेशन आपण लढाईचं जर करायचं म्हटलं तर ते कसं करता येईल हे आपल्याला याच्यामध्ये कळून येऊ शकतं. याच्यामध्ये आपण थोडस रशियन सैन्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. आज झालं काय, रशिया सुद्धा एक मोठा प्रगत देश आहे, अर्बनाइज झालेला देश आहे आणि ज्या वेळेला देशाची प्रगती पुष्कळ होते तर त्यावेळेला त्या देशाचे नागरिक हे सैन्यात यायला मागत नाही. सैन्यात कोणी भरती व्हायलाच तयार नसतं. आज भारतीय सैन्यामध्ये जर 100 लोकांची भरती असेल तर लाखांमध्ये तरुण मुलं ही भरती करता येतात. कुठे एक नोकरी असेल तर हजारो लाखो मुलं याच्याकरता अप्लाय करतात. परंतु तसं रशियामध्ये होत नाही. कारण रशिया काय, युरोप काय, अमेरिका काय, आज ज्यांच्याकडे सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे एजिंग पॉप्युलेशन. म्हणजे त्यांचे लोक हे म्हातारे होत आहेत आणि त्यांचा जो बर्थ रेट आहे हा डेथ रेट पेक्षा पुष्कळच कमी आहे. म्हणजे या देशांची संख्या प्रत्येक वर्षी ही कमी होत आहे. त्याला झिरो पॉप्युलेशन ग्रोथ म्हणायचं. तर त्याच्यामुळे हे सगळे देश युरोपचे किंवा अमेरिकेचे चालवण्याकरता त्यांना बाहेरच्या लोकांची गरज आहे आणि आपल्याला कल्पना आहे दरवर्षी 2.5-3 लाख व्हिसा दिले जातात भारतीयांना तिथे येण्याकरता. याच्याशिवाय अनेक म्हणजे युरोपियन देश कॅनडा सारखे किंवा इतर हे सगळे वेगवेगळ्या लोकांना आपल्या देशामध्ये प्रगती आत यायला परवानगी देतात. ते काउंट करतात की आम्हाला पुढच्या वर्षी 1000 डॉक्टर्स पाहिजे, 100 नर्सेस पाहिजे, 200 इंजिनियर्स पाहिजेत, 50 IT प्रोफेशनल पाहिजेत वगैरे किंवा 250 ट्रकचे ड्रायव्हर्स पाहिजेत वगैरे. तर तशाप्रमाणे ते मायग्रंट्सला बाहेरनं अलाउ करतात. याच्यामध्ये पुष्कळशे भारतीय, आज जवळजवळ 4 कोटी भारतीय वेगवेगळ्या युरोपियन आणि अनेक देशांमध्ये जाऊन वसलेले आहेत. ते जातात आणि इतर पण जातात. मेक्सिकन्स आहेत, चायनीज आहेत, बांगलादेशीज आहेत वगैरे वगैरे. तर आज हे प्रायव्हेटायझेशन जे सैन्याचं केलेलं आहे हे रशियन सैन्याला सुद्धा हेच करावं लागतंय. कारण रशियन सैन्यामध्ये सामील व्हायला पुरेसे त्यांना युवक हे मिळत नाहीये. म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार सुरू केला ज्याला ते कॉन्स्क्रिप्ट आर्मी असं म्हणतात. कॉन्स्क्रिप्ट आर्मी म्हणजे तात्पुरते 3 वर्षाकरता प्रत्येक रशियन युवकाला रशियन सैन्यामध्ये यावं लागेल. 3 वर्षातलं 1 वर्ष हे ट्रेनिंग करता वापरलं जातं आणि 2 वर्ष ते सैन्यामध्ये कुठेतरी त्यांना तैनाती किंवा डिप्लॉयमेंट ही केली जाते. आता ही जी कॉन्स्क्रिप्ट आर्मी होती त्याची संख्या रशियाच्या सैन्याच्या जवळजवळ 40-50% एवढी असावी असा एक अंदाज आहे. एक्झॅक्ट किती आहे ते रशियन्स सांगू शकतील, परंतु यांची संख्या ही लक्षणीय आहे. हे जास्त महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, की ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता रणगाड्यात बसा आणि युक्रेनमध्ये प्रवेश करा. तर या सैनिकांची समजूत झाली की आपण युक्रेनमध्ये एक पिकनिक करायला चाललेलो आहे किंवा जे जास्त समजूतदार होते त्यांना वाटलं की रणगाडे बघून किंवा आपल्याला बघून सगळे युक्रेनियन्स पळून जातील आणि युद्ध नावाचा प्रकार होणारच नाही. परंतु जसा त्यांनी युक्रेनमध्ये प्रवेश केला त्यांना असं दिसलं की युक्रेनच्या सैनिकांनी त्यांच्याशी फायटिंग करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांचे रणगाडे उद्ध्वस्त व्हायला लागले आणि त्याच्यानंतर ही जी कॉन्स्क्रिप्शन आर्मी आहे ही घाबरली आहे आणि त्यांनी तिथून पळून जायला सुरुवात केली. नेमके किती पळाले याची आकडेवारी कोणी सांगू शकणार नाही, परंतु पळाले एवढं नक्की आणि
हे जी स्टेलमेट आज युक्रेनमध्ये झालेली आहे, याचं मुख्य कारण असं आहे की रशियन आर्मी आत आलेली आहे. त्यांनी शहरांना वेढे दिलेले आहेत, परंतु शहरांना वेढा दिल्यानंतर तुम्हाला शहराच्या मध्ये घुसून लढाई करावी लागते. त्याला क्लोज क्वार्टर बॅटल असं म्हटलं जातं. सैनिकांची समोरासमोरची मुठभेड जी होते, तर त्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये युक्रेनचे सैनिक लपलेले असतील, त्यांना मारावं लागेल. तर यामध्ये हे युद्ध पायदळाचं असतं. इथे आधुनिक तंत्रज्ञान किंवा मोठी मोठी शस्त्र ही जास्त वापरता येत नाही आणि इथे प्रचंड प्रमाणामध्ये रक्त सांडावं लागतं. म्हणजे जर समजा कीव सारख्या शहरामध्ये समजा जर एक डिव्हिजन म्हणजे 15-20 हजार जर सैनिक तैनात असतील, तर त्यांच्यावरती हल्ला करण्याकरता रशियाला 5 ते 10 पट जास्त एवढं सैन्य आणावं लागेल आणि आज नेमकं एवढं सैन्य हे रशियाकडे नाही. रशियन सैनिक जे समोर आहेत ते लढायला तयार नाहीत. आपण जर श्री पुतीन यांची स्टेटमेंट बघितली असतील, तर ती अतिशय आक्रमक होती की आम्ही युक्रेनला बर्बाद करू, युक्रेनला बेचिराग करू, त्यांना स्टोनेज मध्ये पाठवू, असं करू तसं करू. परंतु त्यांच्या या दमदाटीची जी अंमलबजावणी आहे ती कोणी करायची आहे? तर ती करायची आहे रशियाच्या सैनिकांनी आणि त्याकरता ते तयार नाहीत. म्हणून आपण बघितलं तर आता रशियन सैन्य म्हणतं की आम्ही आता आमचे डावपेच बदलतो आहे, आम्ही आमचं सैन्य थोडं मागे आणतो आहे आणि आता आम्ही पूर्वेच्या दिशेने पुन्हा एकदा लढाई सुरू करणार आहे, जी आता लढाई पुन्हा सुरू झाली असावी. आता प्रश्न असा पडतो, 10-12 लाख एवढं सैनिक असलेले रशियन सैन्य युक्रेनची काही महत्वाची शहरं खास तर कीव वगैरे यांना कॅप्चर करण्याकरता जास्त सैन्य आणू शकत नाही का? तर त्याचं उत्तर आहे की त्यांना आणता आलेलं नाही. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे रशियन नेतृत्व सैन्याचं आहे, त्यांना वाटलं की युद्ध हे होणारच नाही, तर म्हणून त्यांनी आपल्या सैन्याची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट वाढवून सांगितलं की आमचं सैन्य असं करू शकतं, आमचं सैन्य खूप ताकदवान आहे, आमचे रणगाडे खूप मजबूत आहे आणि आम्ही युक्रेनला एका आठवड्याच्या आत युक्रेनवरती कब्जा करू शकतो, जे त्यांना करता आलं नाही. तर त्याच्यामुळे मध्ये 1-2 बातम्या आल्या होत्या की रशियाचे जे डिफेन्स मिनिस्टर होते ते श्री पुतीन यांना भेटायला गेले आणि त्याच्या वेळेला त्यांना हार्ट अटॅक आला होता. ते इतके घाबरलेले होते आणि जे त्या रशियाचे जे जनरल या युद्धाचे जे मुख्य होते त्यांना पण सॅक करण्यात आलेलं आहे आणि या युद्धामध्ये पुतीनला खूप राग आला. त्यांनी रशियन सैन्यावरती खूप आरडाओरडा केला की तुम्ही हे युद्ध लवकर का संपवत नाहीये, परंतु सैनिक लढायला तयार नसल्यामुळे नेतृत्वाला काही फारसं करता येत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की या युद्धामध्ये रशियाने जवळजवळ म्हणजे 8 जनरल्स गमावले. जनरल्स म्हणजे आपल्याला रँक कल्पना असते की लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल वगैरे. तर त्यांनी 8 जनरल्स गमावलेले आहेत. कारण काय की तंत्रज्ञानाच्या मदतीने अमेरिकेने युक्रेनच्या सैन्याला मदत केली. ही त्यांना शोधण्याकरता त्यांचा मोबाईल ट्रॅक केला, त्यांचं जीपीएस ट्रॅक केलं आणि जसं कळालं की ते एका ठिकाणी आहेत, तर एक मिसाईल फायर करून त्यांना नष्ट करण्यात आलं. म्हणजे जे टेक्निकल इंटेलिजन्स असतं, जी गुप्तहेर माहिती असते, ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये युरोप आणि अमेरिकेने युक्रेनला पुरवलेली आहे. तर त्याच्यामुळे युक्रेनच्या सैन्याची जी क्षमता आहे, जी एफिशियन्सी आहे, ही खूप वाढलेली आहे. तर मी प्रायव्हेट आर्मीज विषयी बोललो. मी याच्याशिवाय ज्या म्हणजे जी मदत इतर देश करता आहेत त्याच्याविषयी बोललो. आता मी ज्याच्याविषयी बोलून खरं म्हटलं तर युक्रेनच्या युद्धाविषयी आपण जितकं बोलू तेवढं कमीच आहे. युक्रेनचं युद्ध कधी संपेल, केव्हा संपेल याच्याविषयी अनेक चर्चा होत आहेत आणि आता काही प्रमाणामध्ये जी प्रसिद्धी युक्रेनच्या युद्धाला पहिले मिळत होती ती आता मिळत नाहीये. युक्रेनचं युद्ध कधी संपेल हे कोणीही सांगू शकत नाही. 2 महिन्यात आता पूर्ण होतीलच. परंतु पुतीन सारखा एक ऑटोक्रॅट जोपर्यंत त्यांचं जे मुख्य उद्देश होता जे हासिल होत नाही तोपर्यंत ते युद्ध करतच राहतील आणि युक्रेनची लढण्याची क्षमता आता वाढलेली आहे. कारण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र सामुग्री ही युरोप म्हणजे नेटो आणि अमेरिकेकडनं मिळालेली आहे. या युद्धामध्ये 1-2 महत्वाचे मुद्दे अजून मी कव्हर करतो.
आणि मग याचा भारतावरती काय परिणाम झाला होता, ज्याच्याविषयी आपण याचं एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये युक्रेन जी आहे, युक्रेनचं जे युद्ध आहे, ही एक टेस्टिंग लॅबोरेटरी बनलेली आहे. म्हणजे ही एक प्रयोगशाळा बनलेली आहे. नवीन नवीन शस्त्र, आधुनिक तंत्रज्ञान जे प्रत्येक देशाकडे असतं, त्यांची जी अत्याधुनिक शस्त्र आहेत, त्याचा वापर नेटोकडनं पण म्हणजे युक्रेनच्या सैन्याकडनं पण केला जातो आहे. त्यांना ते मिळत आहे नेटोकडनं किंवा अमेरिकेकडनं आणि रशियाकडनं सुद्धा केला जातो आहे. आपण मध्ये व्हॅक्युम बॉम्ब नावाचा एक प्रकार ऐकला असेल, की तो सगळा ऑक्सिजन शोषून घेतो आणि माणूस गुदमरून मरतो. किंवा आपण हायपरसॉनिक मिसाईल्सचं नाव ऐकलं असेल, की खूप लांब रेंज असलेले मिसाईल्स. किंवा आपण काही असे पक्ष्याचं नाव ऐकलं असेल, की जे व्हायरस घेऊन जातात आणि जर ते त्यांना मारण्यात आलं तर ते व्हायरस पसरू शकतो. किंवा आपण ड्रोन्स नावाचे जे पायलटलेस विमानं आहेत त्यांचं नाव ऐकलं असेल. आपण वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र, मग ते स्टिंजर असो की इतर याच्याविषयी आपण नावं ऐकलेली आहे. आपण हे पण ऐकलेलं आहे की रशियाची जी सर्वात मोठं फ्लॅगशिप होतं ब्लॅक सीचं, त्यांना एक मिसाईल फायर करून युक्रेननी बरबाद केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्राचा इथे वापर झालेला आहे. आता केवळ वेळेची मर्यादा असल्यामुळे मी आता येतो की या सगळ्याचा भारतावरती परिणाम काय आहे आणि याच्यापासून भारताने काय शिकायला पाहिजे. एक तर राष्ट्रीय लेव्हलवरती आपल्याला हे लक्षात येतं की जर नेतृत्व स्ट्रॉंग असेल तर ते राष्ट्राला जे स्ट्रॉंग नेतृत्व देऊन युद्ध काळामध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाला पुढे नेऊ शकतं. आता पुटिन सुद्धा स्ट्रॉंग आहेत, ते सुद्धा कोणाचं ऐकत नाहीयेत, युद्ध चालू ठेवतायत. आणि झेलेन्स्की यांनी सुद्धा प्रचंड चांगलं नेतृत्व दिलेलं आहे. याच्याशिवाय प्रत्येक शहरामधले मेयर्स आणि इतर लोक हे लढतायत. त्याच्यामध्ये युक्रेनची जी जनता आहे, त्यांची जिद्द, त्यांची लढाईची क्षमता, त्यांचं देशभक्ती, देशप्रेम यांचं कौतुक करायला पाहिजे. झेलेन्स्कीने म्हटलं की जे ज्यांचं वय 18 ते 58च्या मध्ये आहे, त्यांनी देशात थांबवावं आणि लढण्यामध्ये भाग घ्यावा. आणि अनेक जण अशा प्रकारच्या लढाई करता तयार झालेले आहेत. कोणी हातात रॉकेट लॉन्चर घेऊन फिरत आहे, कोणी अँटी एअरक्राफ्ट गन घेऊन फिरत आहे. आणि अनेक जण युक्रेनच्या ज्या सायबर आर्मीज आहेत ते रशियावरती सायबर अटॅक सुद्धा करतायत आणि जे युक्रेनियन देशाच्या बाहेर आहेत त्यांचा सुद्धा वापर याकरता केला जातो आहे. तर भारताकरता धडा असा की जर भारतासमोर सुरक्षेची आव्हानं अनेक आहेत, जोपर्यंत आपले राजकीय पक्ष एकत्र येत नाहीत, जोपर्यंत आपल्या देशाच्या सुरक्षेकरता कॉमन मिनिमम प्रोग्राम सेक्युरिटीचा तयार होत नाही, जोपर्यंत देश एकत्रितरित्या शत्रूंच्या विरुद्ध म्हणजे चीन किंवा पाकिस्तानच्या विरुद्ध लढत नाही, तोपर्यंत आपल्याला युद्ध विजय मिळवणं हे तेवढं डिफिकल्ट आहे. दुसरं असं, पारंपरिक युद्ध होणार नाही म्हणून सैन्य कमी करा, हे एक अतिशय चुकीचा ऍडव्हाइस अनेक जण देत होते. सैन्याला पारंपरिक सैन्याला प्रचंड महत्व आहे आणि खास तर भारतासारख्या देशाला जिथे LOC वर्ग दहशतवादी घुसखोरी करतात, LAC वरती चीनी सैन्याची घुसखोरी मध्ये मध्ये सुरू असते. तर आपण सैन्याची आपल्याला अतिशय गरज आहे आणि सैन्याची रिप्लेसमेंट अर्धसैनिक दलं किंवा पोलीस सैन्य करू शकत नाही, हे आपल्याला अतिशय कळायला पाहिजे. या युद्धामध्ये जी शस्त्र होती त्यांचा इफेक्टिव्हनेस किती. आता रणगाडा 100 कोटी रुपयाचा किंवा एखादं समजा राफेल सारखं विमान हे 1600 कोटी रुपये त्याची किंमत आहे. त्याच्याविरुद्ध ज्याला ड्रोनचा वापर केला जातो, एक अत्याधुनिक ड्रोन 5 ते 10 कोटीला मिळू शकतं किंवा अजून त्याच्यावर थोडं जास्त किमतीने. म्हणजे प्रचंड कमी किमतीमध्ये ड्रोनचा वापर एक एरियल प्लॅटफॉर्म म्हणून केला जातो. तर म्हणून लढाऊ विमानांचा वापर करायचा की कमी किमतीच्या ड्रोनचा वापर करायचा, हे एक आव्हान आपल्या समोर आहे. अर्थाचा प्रश्न लढाऊ विमान विरुद्ध ड्रोन असा नाहीये. आपल्याला काही प्रमाणात ड्रोन्स, काही प्रमाणात लढाऊ विमानं असं करावं लागेल. आणि तेच रणगाड्याच्या बाबतीत आहे. अँटी टँक वेपन ज्याची किंमत 1-2 कोटी असते आणि टँक्स म्हणजे रणगाडे ज्याची किंमत 100 कोटी रुपये असते. तर अँटी टँक वेपन्सनी त्या रणगाड्यांना थांबवलेलं आहे. तर भारतीय सैन्याला सुद्धा रणगाडे किती पाहिजेत आणि किती अँटी टँक वेपन पाहिजेत याचा अभ्यास सुरू झालेलाच असेल आणि त्याप्रमाणे त्याची मजबूतीही केली जाईल. अतिशय मोठ्या मोठ्या तंत्रज्ञानाचा इथे वापर केला. हायपरसॉनिक वेपन याचा वापर करण्यात आला. ते आता भारत त्याची खूपच क्षमता आहे, कारण हे अतिशय लो लेवलला फ्लाय होतं. हे रडारमध्ये डिटेक्ट केलं जात नाही आणि एक हायपरसॉनिक मिसाईल हे 2000, 2500, 3000 किलोमीटर दूर मधून फायर करून एअरक्राफ्ट कॅरियर सारख्या मोठ्या टार्गेटला
उद्ध्वस्त करू शकतो. तर आपण हायपरसॉनिक मिसाईल्सला आपल्याकडे इंडक्ट करायला पाहिजे. याच्याशिवाय जे आपलं टेक्निकल इंटेलिजन्स आहे त्याचं महत्व खूप आहे. आज अमेरिकेचे सॅटेलाइट्स, अमेरिकेच्या सर्व्हेलन्स सिस्टीम एवढ्या पॉवरफुल आहेत की रशियन सैन्य नेमकं काय करतं आहे हे ते बघताहेत सॅटेलाइटच्या मदतीने. नेमकं तेच आपल्याला सुद्धा करायची गरज आहे. भारताने एक भारतीय सैन्याकरता एक सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे, जो केवळ भारतीय सैन्याला जे पाहिजे ते बघण्याकरता मदत करेल. परंतु ही क्षमता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त वापरावी लागेल. लेझर वेपन्सचा वापर केला जातो आहे. त्याच्याशिवाय व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला जातो आहे किंवा एक शब्द वापरला गेला, फादर ऑफ ऑल बॉम्ब्स. म्हणजे पहिला शब्द होता मदर ऑफ ऑल बॉम्ब्स. आता शब्द वापरला जातो आहे फादर ऑफ ऑल बॉम्ब्स. म्हणजे हा एक एवढा प्रचंड बॉम्ब असतो. हा न्यूक्लिअर बॉम्ब नसतो, कन्व्हेन्शनल असतो, परंतु याने डिस्ट्रक्शन हे प्रचंड होऊ शकतं. तर अशा प्रकारची ही जी अत्याधुनिक शस्त्र आहे, फादर ऑफ ऑल बॉम्ब, मदर ऑफ ऑल बॉम्ब, हायपरसॉनिक मिसाईल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन्सचे वेगवेगळे प्रकार, सर्व्हेलन्सचे वेगवेगळे प्रकार, या सगळ्यांवरती लक्ष ठेवून आपल्याला आपलं सैन्य जे आहे त्याला ऑलराऊंड पद्धतीने त्याला मजबूत करावे लागेल. या सैन्यामध्ये एक मुख्य भाग होता ते म्हणजे आपले 22 ते 24,000 भारतीय विद्यार्थी हे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाकरता गेले होते. आता ते तिथे का गेले होते, का त्यांनी तिथे का जायला पाहिजे होतं, हा वेगळाच प्रश्न आहे. खरं म्हटलं तर भारताच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही शिक्षणाकरता बाहेर जायला लागू नाही पाहिजे. त्यांना भारतातच शिक्षण घ्यायला पाहिजे. आज आपण लाखो भारतीय केवळ शिक्षणाकरता बाहेर जात आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. काय आपल्याकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही क्षमता नाही? म्हणजे उलट आपण शिक्षणाचं माहेरघर बनायला पाहिजे. जसं पुण्याला एज्युकेशनल कॅपिटल ऑफ कंट्री असं म्हटलं जातं, तर आपला देश एक एज्युकेशनल सुपर पॉवर बनायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षण जे पाहिजे असेल ते अफोर्डेबल किमतीत भारतात करता आलं पाहिजे. तसा आता प्लॅन भारतीय सरकार करत आहे, बघूया काय होईल. परंतु या विद्यार्थ्यांना आपण बाहेर काढण्यामध्ये प्रचंड मुत्सद्देगिरीचा वापर केला. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी कमीत कमी 5 वेळा पुटिनशी बोलले, 3 वेळा झेलेन्स्कीशी बोलले आणि भारत हा एकमेव देश होता की ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या युक्रेन मधून बाहेर काढलं. आपण आपल्या विमानांचा वापर केला. आपण एकाच वेळेला आपले पंतप्रधान सगळ्यांशी बोलले. आपण मिनिस्टर्स पाठवून त्यांच्याशी कोऑर्डिनेशन केलं आणि केवळ 2 विद्यार्थी याच्यामध्ये म्हणजे एक आता पहिलेच डेथ झाला होता, एक नंतर गेला. बाकी सगळे आपण सुरक्षित अवस्थेमध्ये बाहेर पाडले. हे एक प्रचंड देशाचं आपण यश समजायला पाहिजे. परंतु यामध्ये मुख्य धडा असा आहे की आज हजारो लाखो भारतीय देशाच्या बाहेर जाऊन अनेक धोकेदायक देशामध्ये काम करतात. मग ते अफगाणिस्तानमध्ये असो की सिरियामध्ये असो की लिबियामध्ये असो की इराकमध्ये असो, आणि मग एकदम कठीण परिस्थिती निर्माण होते आणि मग आरडाओरडा सुरू होतो की आपल्या नागरिकांना परत आणा. तर याकरता सगळा डेटाबेस आपला पहिलेच तयार पाहिजे की कुठल्या देशामध्ये कुठले भारतीय आहेत, तर तिथे धोका निर्माण झाला तर सरकारने त्यांना वॉर्निंग देऊन त्यांना बाहेर काढायला पाहिजे. आणि तिथली जी आपली वकिलात असते त्यांना नेमका ऍड्रेस काय ते माहिती पाहिजे. आणि गरज पडली तर या भारतीयांना विमानाच्या मदतीने बाहेर पाडायचं की रोड ट्रान्सपोर्टने बाहेर काढायचं की समुद्राच्या बाजूने बाहेर काढायचं, हा प्लॅन आपल्या प्रत्येक वकिलांनी भारतीय सैन्याच्या मदतीने तयार करून ठेवायला पाहिजे. कारण जे भारतीय भारताच्या बाहेर डिफिकल्ट देशात अडकतात तर त्यांना बाहेर काढणं ही जबाबदारी आपल्यावरती सुद्धा पडते. तर म्हणून ते काम सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि या युद्धामध्ये भारताची जी डिप्लोमसी होती, मुत्सद्देगिरी होती, त्याच्यावरती खूपच मोठा म्हणजे त्याच्यावरती खूपच मोठं प्रेशर पडलं. सगळं जग वेस्टर्न वर्ल्ड हे आता रशियाच्या विरोधात गेलेलं आहे. त्यांना वाटलं की भारत सुद्धा रशियाच्या विरोधात जाईल. आपण ते करू शकत नाही, कारण आपलं राष्ट्रहिताकरता रशिया सुद्धा आपल्याकरता महत्वाचा देश आहे. आणि याच्यामध्ये कारण काय की आज सुद्धा आपली 60-70% जी शस्त्र आहेत, रणगाडे असो की बोटी असो की आर्यान सारखी पाणबुडी असो, ही रशियातनं आलेली आहे. कारण वेस्टर्न वर्ल्ड आपल्याला अशा प्रकारची शस्त्र द्यायला आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याकरता तयार नव्हतं. तर आपण आता आत्मनिर्भर भारतच्या खालती असा प्लॅन करतोय की पुढच्या 3-4 वर्षामध्ये जे प्रमाण आहे आत्मनिर्भरतेचं ते म्हणजे जवळजवळ 80% एवढं पोहोचेल. तर ते आपण करायलाच पाहिजे. पण त्याकरता आपल्याला पुष्कळ
कसरत करावी लागली. आपल्यावरती खूप दबाव टाकण्यात आला आणि आपल्याला आठवत असेल की मागच्या 25 दिवसामध्ये 25 वेगवेगळ्या राष्ट्रांचे राष्ट्रपती म्हणा, पंतप्रधान म्हणा, हे भारतात आले किंवा त्यांच्याबरोबर व्हर्च्युअल मीटिंग्स या ऑनलाईन करण्यात आला. त्यांचे परराष्ट्र मंत्री आले, त्यांचे डिफेन्स मिनिस्टर्स आले, त्यांचे डिफेन्स सेक्रेटरीज आले आणि प्रचंड मोठी मुत्सद्दी तिथे केली गेली आणि भारताने सरळ आणि साफ भाषेत सांगितलं की आम्ही रशियाच्या विरोधात जाऊ शकत नाही, कारण आमचे त्यांच्यापासून आम्हाला अनेक फायदे आहेत. आम्हाला ते आमच्या राष्ट्रहिताकरता त्यांच्याकडनं शस्त्र आणि त्याचं मेंटेनन्स करणं हे पुढचे काही वर्ष जरुरी आहे. मग आपल्याला सांगण्यात आलं की रशियाकडनं तुम्ही तेल आणि गॅस घेऊ नका. त्यावेळेला आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत श्री जयशंकर यांनी दिलेली उत्तरं ही अतिशय अचूक होती. त्यांनी म्हटले की तुम्ही कशाविषयी बोलतात? आम्ही केवळ 1% किंवा 2% एनर्जी ही तिकडनं आणतो आहे, परंतु बाकीची जी एनर्जी आहे ती बाहेरनं येते. तुम्ही मात्र 50-60% तुमची एनर्जी ही रशियाकडनं विकत घेताय. तुम्ही आम्हाला शिकवताय. तर म्हणजे आपण सगळ्या राष्ट्रांना स्पष्टपणे सांगितलं की आमचं राष्ट्रीय हित हे महत्वाचं आहे. या युद्धामध्ये आपली जी एनर्जी सिक्युरिटी आहे, इंधन सिक्युरिटी आहे किंवा तेलाची सिक्युरिटी आहे, याच्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. आपल्याला आठवत असेल की युद्ध सुरू गेले 3-4 महिने आपले तेलाचे भाव वाढलेले नव्हते. म्हणजे डिझेल असो की पेट्रोल असो की गॅस असो की सीएनजी असो वगैरे. परंतु गेल्या काही आठवड्यापासून मला वाटतं 3 किंवा 4 आठवड्यापासून रोजच ते 50, 60, 70 पैशांनी वाढत आहे. याचं कारण असं की आज भारताची 85% जी एनर्जी आहे ती बाहेरनं येते आहे. तर त्याच्यामुळे जर बाहेर जर रेट वाढला तर आपल्याला त्या रेटनी ते पेट्रोल तेवढा पैसा खर्च करावा लागतो. तर म्हणून एनर्जी सिक्युरिटी करता सरकारने आपल्या लेवलला खूप प्रयत्न केले. उदाहरणार्थ आपल्याकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असतं. त्यामध्ये आपण 90 दिवसाचं तेल आपण साठवलेलं आहे. ते आपण बाजारात सोडलं. त्याच्यामुळे थोड्या किमती कमी झाल्या. त्याच्यानंतर आपण रशियाकडनं काही कमी किमतीत तेल घेतलं. ते काही दिवसाकरता त्याची मदत झाली. त्याच्याशिवाय आपण ज्या इतर अल्टरनेट सोर्सेस ऑफ एनर्जी आहे त्याचा वापर आता वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण बघतो आहे मेट्रो रेल असो की इलेक्ट्रिकल ड्रिव्हन व्हेइकल्स असो की सीएनजी व्हेइकल्स असो, त्याचा आपण वापर हा वाढवतो आहे. सोलर एनर्जीचा वापर हा आपण मोठ्या प्रमाणात करतो आहे वगैरे वगैरे. परंतु हे कितीही झालं तरी त्याला लिमिट्स आहेत. आपण आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन जे बॉम्बे हाय मध्ये वगैरे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी जगाच्या किमतीचा आपल्यावरती परिणाम होतो, कारण आपण स्वतःहून ते इंधन तयार करत नाही म्हणून. तर मग त्याकरता करायला काय पाहिजे? सरकार जे करायचं आहे ते तर करतच आहे. परंतु याच्याशिवाय जे जास्त महत्वाचं आहे की सामान्य माणसाने सुद्धा यामध्ये मोठं योगदान हे द्यायला पाहिजे. आज भारताची लोकसंख्या 130 कोटीच्या आसपास आहे. परंतु भारतामध्ये जी गाड्या आहेत, 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, कमर्शियल व्हेइकल वगैरे, ही जवळजवळ 400-500 कोटीच्या आसपास आहे. आणि आपण जर तिथे काही टेक्निक्सचा वापर केला की टायर प्रेशर त्या गाड्यांचं ठीक असायला पाहिजे, इंजिन ट्युनिंग ठीक व्हायला पाहिजे, गिअर्स नीट वापरायला पाहिजे, ब्रेकचा वापर कमी करायला पाहिजे, गाडी कॉन्स्टंट स्पीडनी करायला पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायला पाहिजे, तर आपण देशाला इंधन वाचवण्यामध्ये नक्कीच मदत करू शकतो. म्हणून प्रत्येक भारतीयाचं यामध्ये काम जे आहे ते महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय ज्या वेळेला जागतिक लेवलला संकट येतात तर आपण असा विचार करायला पाहिजे की या संकटाचा एका संधीमध्ये कसा रूपांतर करायला पाहिजे, की जे आपण बऱ्या प्रमाणात आपण करतो आहे. रशिया आणि युक्रेन हे व्हीट आणि राईसचे सर्वात मोठे एक्सपोर्टर्स होते. ते त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये राईस आणि व्हीट किंवा गहू आणि तांदूळ हे निर्यात करायचे. आता ती निर्यात बंद पडलेली आहे आणि आता भारतीय गहू हा वर्ल्ड मार्केटमध्ये वापरला जातो आहे आणि आपलं यावर्षी 100 लाख टन एवढा गहू आणि तांदूळ निर्यात करण्याचं लक्ष्य आहे. आपल्याला कल्पना असावी की प्लॅनिंग कमिशन किंवा नीती आयोगने म्हटलेलं आहे की आपल्याला 25 ते 35 लाख टन गहू फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात पुरेसा आहे, पण आपल्याकडे त्याच्या चौपट जास्त गहू आहे. तर हा गहू आपण निर्यात करू शकतो. परंतु जे देश आपल्याकडनं गहू घेतील, इजिप्त असो की युरोप असो की इतर, ते चांगल्या क्वालिटीचा गहू घेतात, खराब क्वालिटीचा घेत नाही. तर म्हणून गरज आहे की शेतकऱ्यांनी चांगला क्वालिटीचा गहू हा तयार करायला पाहिजे आणि ज्या सायंटिफिक मेथड्स असतात त्याचा वापर करायला पाहिजे.
पण आपण गव्हाची निर्यात वाढवतो आहे, आपण राईसची निर्यात वाढवतो आहे. एक एक मध्ये सांगण्यात आलं की सनफ्लॉवर ऑइल आपण मोठ्या प्रमाणात ते आयात करायचो युक्रेनमधून, ते आता मिळणार नाही, तर काय मोठं संकट निर्माण झालं. आपल्याकडे काही मीडिया चॅनल्सना एक अशी हे आहे की कुठलीही गोष्ट ते एकदम वाढवून सांगतात. त्याच्यात एवढं घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण सरळ गोष्ट आहे की जर आपण जर सनफ्लॉवर ऑइल म्हणजे सूर्यफुलाचं तेल आणू शकत नसेल, तर आपल्याकडे 5 इतर प्रकारची तेलं अवेलेबल आहेत की जी भारतात तयार होतात. त्यांचा वापर करावा. तर हे काही फारसं असं म्हणजे मोठं असं काही हे नाहीये. तर म्हणजे या युद्धापासून जे धडे आहेत, ते अजून एक धडा असा आहे की आपल्याला आपल्या मित्र राष्ट्रांची एक फळी निर्माण करावी लागेल, की जी आपण तयार करायचा प्रयत्न करतो आहे. आणि युद्ध काळामध्ये आपल्याला अम्युनिशन देणं असो, शस्त्र देणं असो, किंवा युनायटेड नेशन्सच्या लेव्हलला युनायटेड नेशन्समध्ये आपल्याला सपोर्ट करणं असो, किंवा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये आपल्याला सपोर्ट करायला भाग पाडायला लावणं असो, ही कामं आपल्याला करायला पाहिजे. तर प्रत्येक देशाशी असलेले आपले संबंध आक्रमक मुत्सद्देगिरी करून आपण करायला पाहिजे. मग ते एशियातले देश असो की युरोपमधले की आफ्रिकेतले, की जे आपण आता बऱ्यापैकी करायचा प्रयत्न करतो आहे. अर्थात त्याचा जो वेग आहे तो वाढायला पाहिजे. त्याच्याशिवाय एक महत्वाची गोष्ट जी समोर येते आहे, की युद्ध झालं तर कुठल्याही देशाचे सैनिक आपल्याला मदत करण्याची शक्यता ही अतिशय कमी आहे किंवा नाही. तर म्हणून त्याकरता आपण तयार राहायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती आपण युद्ध करण्याकरता तयार राहायला पाहिजे. आज जोपर्यंत पारंपरिक युद्धाचा प्रश्न आहे, भारतीय सैन्य याचा चांगल्या पद्धतीने मुकाबला करू शकतं. आणि कालच एक अतिशय महत्वाची बातमी आली होती की भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ 1 मेला बदली होणार आहेत आणि लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे नवीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनणार आहेत. आणि ही महाराष्ट्राकरता एक अतिशय अभिमानाची बाब आहे, कारण ते मराठी आहेत, नागपूरचे आहेत. आणि याच्याशिवाय एक अशी पण बातमी पुढे येते आहे की आता या 31 या महिन्याच्या 31 तारखेला जनरल मनोज नरवणे, जे सध्याचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत, जे पुण्याचे आहेत, ते रिटायर होतील. पण बहुतेक ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनतील अशी अपेक्षा आहे. तर त्यांना आपण शुभेच्छा या आधीच देऊन ठेवू. तसं झालं तर महाराष्ट्राचं योगदान हे देशाच्या सुरक्षेमध्ये किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळून चुकेल. म्हणून आपल्याला आपल्या सैन्याच्या बळावरती आपल्याला युद्ध हे करावं लागेल, की जे करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. परंतु जी क्षमता आपण अजून निर्माण करायला पाहिजे ती आहे तंत्रज्ञानाच्या सेक्टरमध्ये. आज इतकी विविध तंत्रज्ञानं वापरली जातात. सायबर अटॅक असो, याच्याशिवाय टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स असो, सॅटेलाइटचा वॉरफेअरचा वापर असो, किंवा हे तर हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, क्वांटम कॉम्प्युटिंग आहे, याच्याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, ड्रोन्सचे विविध प्रकार आहेत, सर्व्हेलन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. आधुनिक शस्त्रांमध्ये मायक्रोवेव्ह वेपन्स नावाचा एक शब्द वापरला जातो. याच्याशिवाय लेझर वेपन्स नावाचा एक शब्द वापरला जातो. याच्याशिवाय सुपर सोल्जर्स नावाचा एक शब्द वापरला जातो. तर अशा प्रकारचे अनेक आधुनिक तंत्रज्ञान, काही कानूनी काही गैरकानूनी आहेत. तर त्याचा अभ्यास हा आपल्याला सतत चालू ठेवावा लागेल. कारण आपल्याला आपल्या शत्रूचा वेळोवेळी अभ्यास करून त्याच्या विरुद्ध आपले जे डावपेच असतात ते आपल्याला अपडेट करावे लागत राहतील. या युद्धाचा चीनवरती काय परिणाम होणार आहे? कारण चीन आपला नंबर 1 शत्रू आहे आणि चीनने हे जाहीर केलेलं आहे की ते तैवानवरती हल्ला करणार आहे. तर या युद्धामुळे चीन नेमकं काय शिकलं, तैवान नेमकं काय शिकलं. परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की ज्या प्रकारे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर युक्रेनने केला, नेटोने करायला भाग पाडलं त्यांना, रशियाने जो केला त्याचा आपण अभ्यास करू, त्याचा वापर आपण आपल्या सैन्य दलामध्ये वाढवायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आत्ताच एक मध्ये बातमी आलेली होती की भारतीय सैन्याने 100हून जास्त ऑफिसर्सना चीनी भाषा शिकण्याकरता खूप वर्षापासून सुरुवात केलेली आहे. आणि ते चीनच्या विषयी एक मोठे माहितीगार बनतील, थिंक टँक्स मध्ये काम करतील. आपल्याला सिव्हिलियन थिंक टँक्सची पण गरज आहे, जे आपल्या शत्रूवरती लक्ष ठेवून असतील. पाकिस्तान असो की चीन असो की बांगलादेशी असो की दहशतवादी असो की माओवादी असो. आणि याच्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध भारतात सुरू असतात त्या सगळ्यांना तोंड देण्याकरता आपण नक्कीच तयार राहू.
तर म्हणजे त्या युद्धामध्ये अजून 2 शब्दांचा वापर करण्यात आला, की आम्ही कुठे म्हणाले, की न्यूक्लिअर बॉम्बचा आम्ही वापर करू. तर न्यूक्लिअर बॉम्बचा वापर केला तर आपल्याकडे जी आपली सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी आहे, ती आहे का? तर थोडक्यात उत्तर आहे, ती आहे. परंतु आपल्याला आपले अणुबॉम्ब्स, आपले मिसाईल्स यांचं आधुनिकीकरण हे चालू ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय डर्टी बॉम्ब नावाचा एक शब्दाचा वापर करण्यात आला, की जर न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स वरती हल्ला झाला तर काय होईल? तर अशा प्रकारच्या अनेक शस्त्रांचा, अनेक तंत्रज्ञानाचा, अनेक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर या युद्धामध्ये करण्यात आलेला आहे, ज्याचा आपण वापर करायला पाहिजे. परंतु मला वाटतं या युद्धाचा जो सर्वात मोठा धडा जो होता, तो असा आहे, की लढाईमध्ये ती लढाई कुठल्याही प्रकारची असो, 2 बाबी असतात. एक असतं शस्त्र आणि दुसरं असतो शस्त्र चालवणारा सैनिक. आणि भारतीय सैन्य नेहमी म्हणतं, की शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक हा महत्वाचा असतो. कारण तो डिसाईड करतो, की लढायचं की पळून जायचं. तो डिसाईड करतो, की किती पराक्रम दाखवायचा, किती देशभक्ती दाखवायची. तर मला वाटतं राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम सैनिकांनी सैनिक बनण्याची गरज आहे. ते सैनिकीकरण जे देशाचं आहे, ते पुढे जायला पाहिजे. सैनिकीकरणचा अर्थ असा नाही, की हातात बंदुका घेऊन पुण्याच्या रस्त्यावरती फिरायचं. सैनिकांचा अर्थ असा, की प्रत्येक माणसाला आपल्या आजूबाजूला असलेले धोके जे आहेत, त्याचे विश्लेषण करून आपल्या देशाला, आपल्या गल्लीला, आपल्या सीनियर सिटिझन्सना, आपल्या बायकांना, मुलांना कसं सुरक्षित ठेवायचं याचं ज्ञान असायला पाहिजे. सायबर वॉर किंवा सोशल मीडियावरचं जे वॉर आहे, हे आपल्या मोबाईलमध्ये येऊन पोहोचलेलं आहे. त्याचा प्रतिकार जसा युक्रेनच्या लोकांनी केला होता, तसा आपण करायला पाहिजे. आपण डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनचा बळी पडायला नाही पाहिजे. आणि याच्याशिवाय चिनी वस्तूंवरती बहिष्कार घालणं वगैरे अशा अनेक बाबी आपण हे करू शकतो. तर या युद्धापासून आपल्याला अनेक धडे भारताला शिकण्यासारखे आहेत आणि अजून सुद्धा हे युद्ध चालूच राहणार आहे. तर मला खात्री आहे, की या युद्धाचं वेळोवेळी विश्लेषण केलं जाईल आणि त्याच्यामधले काय मुद्दे हे भारताकरता ॲप्लिकेबल असतील, त्या पद्धतीने ते भारतात आणलं जाईल. मग ते सैन्यामध्ये असो, की भारताच्या जनतेवरती असो, की तंत्रज्ञानाच्या सेक्टरमध्ये असो, की प्रिंट मीडियामध्ये असो, सोशल मीडियामध्ये असो वगैरे. आणि आपण आपल्या देशाला जास्त युद्धक्षम बनवण्याचा प्रयत्न करू, आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू, ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानकडून जी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत, त्यांना तोंड देण्याकरता आपण समर्थ राहू. मला वाटतं मी इथेच थांबतो आणि आपल्याला पुन्हा एकदा आपले धन्यवाद देतो, की आपण मला वसंत व्याख्यान मालेच्या प्लॅटफॉर्म मधून पुण्याच्या नागरिकांशी संवाद साधण्याची संधी दिली, याकरता धन्यवाद. आणि मला खात्री आहे, की प्रत्येक भारतीय मनामध्ये असा विचार करेल, प्रत्येक राजकीय पक्ष मनामध्ये असा विचार करेल, प्रत्येक संस्था मनामध्ये असा विचार करतील, की आम्ही देशाकरता काय करू शकतो, आम्ही आमच्या देशाला कसं स्ट्रॉंग बनवू शकतो. कारण जर देशाचे सगळे नागरिक एकत्र येऊन 130 कोटी लोकांचा देश जर एकत्र आला, तर आपण शत्रूपासून येणाऱ्या कुठल्याही आव्हानांना तोंड देऊ शकतो. जसं युक्रेनचं युक्रेनचे देशवासी आणि सैन्य करतात. मी थांबतो. जय हिंद.